नमस्कार मित्र हो, आज आपण दोडामार्गमधल्या निसर्ग फार्म या एका सुंदर ठिकाणी आहोत. आपल्यासोबत काही खास पाहुणे मंडळी आहेत. गोव्याहून माननीय राजेंद्र केरकर सर आलेत. नमस्कार सर. गोव्यातला खाणकाम प्रश्न, अनधिकृत खाणकामं आणि त्या विरोधात असलेला संघर्ष यामध्ये राजेंद्र केरकर सर गेली अनेक वर्ष आघाडीने लढत आहेत आणि त्यावर काम करत आहेत. गोव्याची प्राचीन संस्कृती, इतिहास याच्याबद्दलचा सुद्धा केरकर सरांचा खूप दांडगा अभ्यास आहे. आणि गोव्यासोबतच हा जो सावंतवाडी दोडामार्ग हा तळ कोकणचा परिसर आहे, इथेही मोठ्या प्रमाणावर खाण प्रकल्प चालू आहेत आणि आणखी येऊ घातलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा इथल्या निसर्गाचा, जैवविविधतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इथलं पर्यावरण, इथले प्रश्न याच्याबद्दल सतीश लळित सर आणि संजय सावंत सर दोघं काम करतायत. नमस्कार, तुमचंही स्वागत. दशावतार हा सिनेमा सगळ्यांनी पाहिला असेल. या सिनेमामध्ये कोकणातली जंगलं, त्याच्यावर असलेली लोकांची श्रद्धा आणि मग त्या जंगलांवरती येऊ घातलेले विध्वंसक प्रकल्प आणि त्याविरुद्ध असलेली लोकभावना हा विषय अतिशय पोटतिडकीने मांडला होता. सिनेमा हा काल्पनिक असतो, चित्रपट काल्पनिक असतो, सगळ्याच गोष्टी त्यातल्या खऱ्या नसतात, पण त्यात जो विषय मांडला होता त्याचं गांभीर्य फार मोठं आहे आणि हा इथल्या सगळ्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला आणि निसर्गाला भिडणारा असा प्रश्न आहे. तर त्या बाबतीतली आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे आणि भविष्यातली आव्हानं काय आहेत हे आपण या गप्पांच्या माध्यमातून जाणून घेऊ. आणि आम्ही हे यूट्यूबवर प्रकाशित करतोय की जेणेकरून तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना हा विषय आणि या विषयाचं गांभीर्य कुठेतरी पोहोचेल. तर सर, आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न मला केरकर सरांना विचारावासा वाटतो की सर, गोव्यातला खाणकाम प्रश्न आणि त्याविरुद्धचा संघर्ष याच्यामध्ये तुम्ही गेली अनेक दशकं सहभागी आहात, नेतृत्व करत आहात. तर गोव्यातल्या खाणकाम प्रश्नाचा एक थोडक्यात आढावा, थोडक्यात इतिहास काय आहे आणि आत्ताची त्याची सद्यस्थिती काय आहे याच्याबद्दल सुरुवातीला सर जाणून घ्यायला आवडेल. कसं आहे की खाणकामाचा जो विषय आहे तो खूप जुना आहे. आपल्याकडे खनिज उत्खननाची परंपरा जी आहे ती बौद्ध कालापर्यंत जाते. बौद्ध, जैन ही जी हे धर्म निर्माण झाले, तर त्यावेळेपासून आपल्याकडे हे उत्खनन चालू आहे. आणि गोव्यामध्ये विशेषतः धवड नावाची एक जमात होती आणि ते धवड जे आहे ते लोह खनिज जे आहे त्याचं काढणं आणि मग ते तयार करणं असं काम करत होते. तर तिथनं जो इतिहास सुरू होतो, त्यानंतर मग युरोपावरून लिंगस्टन नावाचा जेव्हा एक माणूस आला, तेव्हा त्यांनी नोंद करून ठेवली की गोव्यामध्ये कॉपर, आयर्न, गोल्ड अशा प्रकारची खनिज आहेत, अशा प्रकारची नोंद केली. आणि त्यानंतर मग युरोपातल्या वेगवेगळ्या लोकांना गोवा एक आकर्षण बिंदू ठरला. परंतु पोर्तुगीजांनी कसं आहे की आपणाला ते झंझट नको म्हणून त्यावेळेला त्यांनी त्याला प्राधान्य दिलं नाही. आणि 1906 मध्ये त्यांनी पहिल्यांदा डिक्री केली. तर त्या माध्यमातून त्यांनी लिजिस अलाउड करणं असं ठरवलं आणि तिथनं मग सुरू झाली खनिज पट्टे देण्याची. आणि तिथनं मग 1947 मध्ये पहिल्यांदा गोव्यामध्ये आजचं जे आपण खनिज उत्खनन म्हणतो ते सुरू झालं. आणि तिथनं मग जपानला आपल्याकडून लोह खनिज पाठवण्यात येऊ लागलं. पण पोर्तुगीज आमदानीत त्याला मोठा राजाश्रय लाभला नाही. गोवा मुक्त झाल्यानंतर काय झालं की गोव्याला एक उद्योगधंदा पाहिजे आणि आपल्या नेत्यांना वाटलं की हा उद्योगधंदा खूप चांगला आहे आणि गोव्याला पैसे मिळवून देईल. आणि खरं म्हणजे ह्या व्यवसायाने गोव्यातल्या काही मोजक्याच लोकांना प्रचंड पैसे मिळवून दिले. ते धनिक झाले की गोव्यामध्ये ह्या व्यवसायातली जी माणसं आहेत तर त्यांनी शाळा केल्या सुरू, महाविद्यालय सुरू केली, हेल्थ सेंटर सुरू केले, हॉस्पिटल सुरू केले. आणि त्यामुळे लोकांनी वर्तमानपत्र वगैरे त्यांच्याच मालकीचे. आणि त्यामुळे गोव्यामध्ये अशी मानसिकता झाली की आयर्न ओर मायनिंग इज द बॅकबोन ऑफ धिस स्टेट, म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचं कणा असं झालं. आणि तिथनं मग त्याला जेव्हा म्हणजे असं बैठक निर्माण झाली आणि नंतर असं कळलं की बेजिंगमध्ये ऑलिम्पिक होतं चीनमध्ये, तर त्यावेळेला चीनला मोठ्या प्रमाणात लोखंडाची गरज होती. आणि ती लोखंडाची गरज भागवण्यासाठी गोव्यातलं जे लोह खनिज आहे, आता तुम्ही बघाल की गोवा जो आहे तो आपल्या भारताच्या तुलनेनं जर बघितलं तर 1% जमीन गोव्यामध्ये आहे. 1% जमीन असलेल्या गोव्यामध्ये भारतातलं 50% लोह खनिज नेलं गेलेलं आहे. ओ बापरे, म्हणजे काय कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढं लोखंड जे आहे, लोह खनिज जे आहे ते आपल्याकडून गेलेलं आहे. त्यामुळे गोवा
ची स्थिती जी आहे, पर्यावरण, परिसंस्था, सामाजिक जीवन सगळं विध्वंस आलेला आहे या एकंदर व्यवसायामुळे. ओके. आणि मग हे सगळं कुठेतरी चुकीच्या दिशेने जातंय, हे नेमकं केव्हा लक्षात आलं आणि संघर्ष कसा सुरू झाला आणि त्याचे एक थोडक्यात इतिहास आता सांगा. कसं झालं की हा जो विषय आहे, हा विषय त्यावेळेला गोव्यामध्ये मांडणं खूप कठीण होतं, परंतु ज्या वेळेला बेळगावचं एक वर्तमानपत्र तरुण भारत आलं, तर त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी खणखण माती नावाचं एक सदर सुरू केलं. आणि तिथनं 1986चा जो कायदा आहे आपल्याकडे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, तर त्याच्या संदर्भात जागृती करणं सुरू झालं. लोकांना कळू लागलं की बाबा आपल्याला पब्लिक हिअरिंगमध्ये भाग घेता येतो. मग एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आहे, तो करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य मिळालं. आणि 1972मध्ये जेव्हा ती परिषद भरली, पृथ्वी परिषद, तर त्या माध्यमातून इंदिरा गांधीने आपल्या भारतामध्ये 1972चा पर्यावरणच्या संदर्भातला महत्त्वाचा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो लागू केला. आणि हे सगळं झाल्यामुळे काय झालं की आता कुठंतरी त्या खाण व्यवसायाला वेसण येऊ लागली. आणि ह्या दृष्टिकोनातून पहिला जो लढा आहे या खाणीच्या संदर्भातला कायद्यातला लढा जो आहे तो गोवा फाउंडेशन या संस्थेने गोव्यामध्ये सुरू केला. 1992मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये नाही तर मुंबई जे उच्च न्यायालय आहे त्यामध्ये याचिका दाखल केल्या. परंतु ह्या याचिकांना सुरुवातीला यश आलं नाही, परंतु नंतर त्याने आपला लढा जो आहे तो सातत्याने चालू ठेवला. स्थानिक लोकांकडे त्यांनी चर्चा करून पर्यावरणाचे मुद्दे जे आहेत, त्यानंतर आपल्याकडे काय झालं की टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट, जी द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट नाव तेरी संस्था, ह्यांनी 98मध्ये रिपोर्ट प्रकाशित केला. आणि त्या रिपोर्टच्या माध्यमातून कळून आलं की कशा पद्धतीने खाण व्यवसाय जो आहे तो गोव्याच्या शेती व्यवसायाला, इथल्या बागायतीला, इथल्या पूर्ण पर्यावरणाचा विध्वंस कसा करू लागला हे शास्त्रीयरित्या लोकांसमोर आलं. आणि 2008मध्ये निरी नावाच्या संस्थेने आपल्याकडे जे नदी नाले जे आहेत, कुशावती नदी बघायला गेला तुम्ही, आपली मांडवी नदी, महादेवी म्हणून, जुवारी आहे, सगळ्या नद्यांची धुळगण कशी झाली ना ते त्याने आपल्या अहवालामध्ये नमूद केलं. आणि हे सगळे मुद्दे जे आहेत तर त्यांनी त्याला एक न्यायालयीन माध्यमातून चर्चेचं स्वरूप मिळवून दिलं आणि त्याच्या विरोधात चळवळ सुरू केली. आणि त्यानंतरच मग हे सगळे विषय जे आहेत हे सर्वोच्च न्यायालयासमोर आले. त्याच्यानंतर केंद्र सरकारने समिती नियुक्त केली, MB शहा समिती, आणि MB शहा समितीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय, मग गोवा सरकारने 2012मध्ये सगळे आपल्या गोव्याकडच्या सगळ्या खाणी ज्या आहेत त्या बंद पाडल्या. आणि म्हणजे त्यामुळे हा विषय जो आहे तो राष्ट्रीय स्तरावरती चर्चेला आला. ओके, बरोबर. आत्ताची स्थिती जर का सर आपण बघितली तर आत्ता नेमकी सद्यस्थिती काय आहे या प्रश्नाची? हा संघर्ष आत्ताच्या घडीला किती यशस्वी झालाय किंवा होतोय आणि कुठे कुठे अजून काय करायला हवंय असं? आता कसं झालंय की ह्या सगळ्या विषयाला वाचा फुटलेली आहे. आणि जी स्थानिक लोक इतकी वर्ष त्यांना त्रास सहन करावा लागला, म्हणजे विशेषतः जलप्रदूषण, वायू प्रदूषण, हे सगळे प्रदूषण त्यांना सोसावी लागायची. आणि अच्छो म्हणून जी कादंबरी कोकणी भाषेतली ती पुंडलिक नायकाने लिहिलेली आहे आणि सुभाष बेंडेने लिहिले, दोन्ही मराठीत, या दोन्ही कादंबऱ्या वाचल्या. हुमखंड म्हणून राका बर्वेच्या 3 कादंबऱ्या जर वाचल्या ना तर एकंदर ह्या व्यवसायाने कसं चित्र निर्माण केलं त्याची तुम्हाला थोडीशी झलक मिळेल. आणि त्यानंतर आता काय झालं की सर्वोच्च न्यायालयाने गोवा फाउंडेशनने जे काही मुद्दे मांडलेले आहेत तर त्याची दखल घेतलेली आहे. दखल घेऊन आता त्यांना आदेश दिलेला आहे की डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन नावाची संस्था तुम्ही स्थापन करा. आणि आमच्याकडे ते डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन केवळ गोव्यामध्ये नाही तर देशभरात, आता सिंधुदुर्गामध्ये सुद्धा ती स्थापन झालेली आहे. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून जो पैसा मिळायचा पूर्वी तो वेगवेगळ्या म्हणजे खाण मला काय करायचे की ते एका विशिष्ट गोष्टीसाठी द्यायचे. आता शिक्षण, आरोग्य, सगळ्या गोष्टीसाठी हा पैसा त्याची वाटणी होते. आणि गोव्यामध्ये आता सध्या काय झालंय की जे पूर्वीच्या काळी भयानक पद्धतीने चालायचं ना त्याच्यावरती वेसण आलेले आहे. आणि आपल्याला ऑक्शनिंग सुरू झालेलं आहे. आणि ऑक्शनिंगच्या माध्यमातून त्यांनी ब्लॉक्स केलेले आहेत आणि ब्लॉक्सच्या माध्यमातून त्यांना अनुमती दिलेली आहे की अमुक अमुक हे कायदे कानून पाळून तुम्ही या ठिकाणी हा व्यवसाय करणं कसं गरजेचं आहे. आणि त्याच्या संदर्भात देखरेख करणारी जी व्यवस्था आहे, ट्रक आहे तर त्यांनी किती स्पीड आहे, किती माल नेला पाहिजे, याच्यावरती सगळ्यावरती निर्बंध आलेले जे पूर्वी नव्हते. अच्छा, हे ऑक्शनिंगमुळे कुठेतरी पर्यावरण ऱ्हासाची तीव्रता कमी होईल हो, 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 म्हणू शकतो. हो, ओके, बरं.
तर आत्ता सरांनी जसं सांगितलं की गोव्यातल्या खाणकामाबद्दलचा इतिहास आणि आत्ताची त्याची सद्यस्थिती, हाच प्रश्न मी कळणे मायनिंगच्या संदर्भात आपल्याला विचारू इच्छितो. कळणे मायनिंग, कळण्यातलं खाणकाम, तिथे जमीन घसरली आणि तिथे जे काही विध्वंस झाला 2021ला मला वाटतं, तर हा संपूर्ण कोकणात, महाराष्ट्रात, देशात गाजलेला मुद्दा होता त्यावेळी. तर गेली 12-15 वर्ष मायनिंग येण्याच्या अगोदरपासून तिथे विरोध सुरू झालेला होता आणि त्याचे वेगवेगळे टप्पे होते. तर कळणे मायनिंग प्रश्न ह्याचे गेल्या 12-15 वर्षातले महत्त्वाचे टप्पे काय होते आणि आत्ता या प्रश्नाची नेमकी स्थिती काय आहे? कळणे खाण उद्योग जो आहे तिथला आणि ती खाणीमुळे झालेला सगळा पर्यावरणाचा तिथला सत्यानाश, हा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण पर्यावरणाच्या चळवळीला म्हणा किंवा या पर्यावरण क्षेत्राला एक दुःस्वप्न म्हणायला हरकत नाही आम्हाला पडलेलं. ते जे दुर्दैवाने खरं झालं. स्वप्न खरी होत नाहीत, पण हे स्वप्न खरं झालं, दुःस्वप्न ठरलं. आणि भ्रष्ट राजकारणी, त्यांना पाठीशी घालणारी प्रशासन यंत्रणा, अत्यंत हाव असलेले उद्योगपती आणि क्लिष्ट न्याय यंत्रणा किंवा ती प्रक्रिया जी असते, न्याय मागितल्यानंतर दाद मिळण्याची प्रक्रिया, ती अत्यंत क्लिष्ट आणि वेळखाऊ. ह्या सगळ्याचं एक उत्तम उदाहरण, उत्तम म्हणजे वेगळ्या अर्थाने उत्तम म्हणतोय मी, म्हणजे आदर्शही म्हणता येत नाही त्यांना, असं एक उदाहरण म्हणून आपल्याला कळणे खाणीकडे बघावं लागेल. कळणे हे गाव आहे, हे अत्यंत निसर्ग समृद्ध गाव आहे. प्रत्यक्ष पश्चिम घाटात येत नसतरी पश्चिम घाटाच्या सावलीतलं ते गाव आहे. बारमाही नदी आहे. पूर्वीपासूनची वस्ती असलेलं गाव, शैक्षणिक संस्था असलेलं गाव आहे. परंतु ज्यावेळी ही खाण सुरू होणार असं ठरलं, लोकांचा विरोध तर त्याला सुरुवातीपासूनच होत असतो. बऱ्याच वेळा पर्यावरण चळवळीमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग असत नाही, एक उदासीनता दिसते. परंतु कळण्याच्या बाबतीमध्ये ती नव्हती उदासीनता. लोकांनी मोठा लढा दिला त्या ठिकाणी. परंतु प्रशासन यंत्रणेचा आणि राजकीय यंत्रणेचा प्रचंड मोठा दबाव किती असू शकतो याचं एक उदाहरण म्हणून सुद्धा कळण्याकडे आपल्याला पाहावं लागेल. कळणे खाणीने जो तिथला विध्वंस केलेला आहे तो आपण राजरोस डोळ्यांनी कधी जाऊन बघू शकतो. असं म्हणतात की त्याची जी नेमून दिलेली जागा होती, म्हणजे त्याचं जे लीज होतं, त्याच्या कैक पटीने तो खाली गेला आहे आणि त्याचा विस्तार पण त्याच्या हद्दीच्या बाहेर त्यांनी केलेला आहे. अर्थात हे काही आमच्याकडे मोजमाप नाही, त्याचा प्रत्यक्ष पुरावा नाही. परंतु ही जे लीज देतानाच ज्या काही घोळ झाले, त्याच्यामध्ये ज्या जनसुनावणी झाली होती किंवा बाकीच्या ज्या प्रक्रिया झाल्या होत्या, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, पर्यावरण आघात अहवाल तयार करणं, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप गडबडगुंडा झालेला होता. म्हणजे ह्या गावामध्ये पाण्याचे जिवंत स्रोत नाहीत, इथे लोक राहत नाहीत, इथे शैक्षणिक संस्था नाहीत, अशा प्रकारची धादांत माहिती त्या EIA देण्यात आलेली होती. आणि जनसुनावणीमध्ये लोकांनी जे काही आक्षेप घेतले होते त्यांना अक्षरशः केराची टोपली दाखवण्यात आली आणि प्रचंड दडपशाही करून तो अगदी पोलीस संरक्षणामध्ये तो प्रकल्प त्यावेळी सुरू झाला. प्रकल्प सुरू झाल्यानंतर लोकांनी आंदोलन केलं, तर मोठा इतिहास आहे त्या आंदोलनाचा. परंतु ह्या आंदोलनामध्ये जी तरुण पिढी होती, त्या तरुण पिढीला कसं खच्ची करता येईल ह्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले आणि निरपराध मुलांना अक्षरशः महिनोन्महिने तुरुंगामध्ये डांबून ठेवलं गेलं की जेणेकरून कोणी ह्याला विरोध करू नये. म्हणजे दहशतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण केलं गेलं आणि कळणे खाण सुरू झाली शेवटी. आणि त्यानंतरचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आज स्थिती अशी आहे की कळण्याचं जे खाणीचं जी जागा आहे ती जागा आमच्या आडाळी आणि उगाडे ह्या गावाला लागून आहे आणि त्या दोन्ही गावांच्या सीमेवर वन खात्याचं राखीव वन आहे, रिझर्व्ह फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी. ते फार जुनं फॉरेस्ट आहे. तिथली जैवविविधता, तिथलं फ्लोरा फौना असेल, पक्षी असतील, फुलपाखरांचे मोठे खूप वेगवेगळे प्रकार तिथे पाहायला मिळतात. वन्य प्राणी सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी आहेत. तर अशा त्या सगळ्या लोकेशनला वनविभागाच्या राखीव जंगलाच्या बॉर्डरला खाणीची परवानगी दिली जाते. ह्याच्यामध्येच आपल्याला त्याचं एक पर्यावरणाप्रती असलेला बेजबाबदारपणा प्रशासन यंत्रणेचा दिसून येतो. आणि ह्यामुळे काय झालं की असं म्हणतात की वनविभागाच्या हद्दीत पण तो बराच घुसलेला त्या ठिकाणी आहे. जे बुरुज असतात ते आता बुरुज पाहायला मिळत नाही. ते बुरुज त्या सगळ्या खाणीमध्ये गडप झाले. आणि मध्यंतरी तुम्ही जी दुर्घटना म्हणालात ती 21 साली झाली, पाणी प्रचंड खूप मोठी अतिवृष्टी झाली आणि पाणी प्रचंड प्रमाणामध्ये साचलं गेलं आणि एका बाजूची भिंत जी होती ती फोडून ते संपूर्ण पाणी गावामध्ये घुसलं, लोकांच्या घरामध्ये घुसलं. कळण्यात गावाला पाणी पुरवठा करणारी ग्रामपंचायतीची जी पाणी पुरवठा योजना आहे
त्याच्या थोडंसं अलीकडेच ते पाणी जात होतं. आम्ही त्याचे सगळे व्हिडिओ शूटिंग करून फोटोग्राफ करून MPCBला दिले, यंत्रणेला सगळे दिले, त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही. आणि सुदैवाने त्या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही. आणि या संदर्भात ज्यावेळी आम्ही डायरेक्टर जनरल खाण सुरक्षा विभागाकडे ज्यावेळी आम्ही दाद मागितली त्यावेळी त्यांनी कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. वृत्तपत्रातून आम्ही कैफियत मांडली, त्याला प्रसिद्धी मिळाली, लोकांसमोर जागृती झाली, परंतु ज्या यंत्रणांनी त्याला जबाबदारी घेऊन उत्तर द्यायला पाहिजे होतं कोणीही उत्तर देण्याचे कष्ट त्याला घेतलेले नाहीत. अशा प्रकारे हा कळणे खाणीचा जो विषय आहे हा एक आमच्या संपूर्ण ह्या पर्यावरणावर लागले मोठा काळा डाग आहे असं मला म्हणावं लागेल दुर्दैवाने. बरोबर. म्हणजे या प्रश्नाचं खाण प्रकल्पाच्या पर्यावरणीय दुष्परिणामांचं ची तीव्रता केवढी आहे हे त्या घटनेतून किंवा त्या याच्यातून आपल्याला दिसून येतं. हो, कारण काय झालं ना की जी कळणे नदी आहे, जी जिवंत 12 वाहणारी नदी आहे, तर ती त्या संदर्भात त्या जेव्हा ती सुनावणी झाली तर त्यावेळेला मी आक्षेप घेणार माझं पत्र दिलं. तर त्यावेळेला IAS ऑफिसर ज्या होत्या ना त्यांनी सुद्धा ती दखल घेणं गरजेचं होतं, पण तो दखल घेतली नाही. जसं ते आपल्या कोलवा नदी खोऱ्यात म्हणजे तिळारी नदी खोऱ्यात हे संकट आलं, तसंच तुम्ही त्या बाजूला रेडीच्या बाजूला गेलं तर त्या ठिकाणी तेरेखोल नदीच्या खोऱ्यामध्ये प्रचंड विध्वंस झालेला आहे. म्हणजे कसं आहे की तळ कोकणमध्ये हे जे प्रकल्प आलेले आहेत तर त्या प्रकल्पाने पूर्णपणे ह्या अस्तित्वालाच सुरुंग लावलेला आहे. आणि यापुढे जर हे प्रकल्प चालू राहिले तर परिस्थिती आणखी भयानक होणार. मला सांगतो ह्याचं उदाहरण तो प्रशासन यंत्रणा किती बेफिकीर असते सगळ्या बाबतीमध्ये. जी दुर्घटना घडली कळण्याची त्याच्या आधी एक साधारणपणे 15 दिवस तिथे पाणी लिकेज होत होतं. आणि ते पाणी असं मोठा म्हणजे प्रवाह लाल भडक पाण्याचा प्रवाह नदीत मिसळत होता. हे कळल्यानंतर मी आणि आमचे काही सहकारी जाऊन त्या ठिकाणी धोकादायक ठिकाणी जाऊन त्याचं शूटिंग केलं, आम्ही व्हिडिओ शूटिंग केलं. संपूर्ण ते पाणी जात होतं नदीपर्यंत, तो संपूर्ण प्रवाह नॉनस्टॉप शूट केला, म्हणजे नंतर कोणी एडिट केलं वगैरे म्हणू नये म्हणून. आणि त्याचा सगळा तो डाटा जो होता तो आम्ही यंत्रणेकडे दिला. आणि हा धोका आहे पुढे. आणि त्याच्या आधी माळीण झालं होतं आमच्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये. तर हे कळण्याचं माळीण, माझा त्याच्यावर लेख आहे प्रसिद्ध झालेला, कळण्याचं माळीण होऊ देऊ नका एवढं सांगून सुद्धा त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. आणि नेमके 15-20 दिवसांनी ती आपत्ती आली आणि ते संपूर्ण कोसळून सगळं पाणी त्या ठिकाणी. आणि तुम्हाला दुर्दैव सांगतो की ते पाहणी करायला कोणीही आलं नाही. म्हणजे खूप आरडाओरडा ज्यावेळी केला तर जिल्हाधिकारी तर फिरकल्या पण नाही, तहसीलदार 3-4 दिवशी येऊन गेले. त्याच्या बाजूला कळणे तळकट उगाडे मार्गे तळकट जाणारा एक रस्ता आहे, त्याच्यावरची मोरी वाहून गेली होती पूर्ण. तो रस्ता बंद झाला होता. पण त्या भागातले तळकट, झोळंबे, गुमरा भागातले बरेचसे लोक रोजगारासाठी रोज गोव्यात जातात बाईक घेऊन, त्यांचा तो मार्गच बंद झाला होता. शेवटी 5व्या दिवशी मी घुंगुरकाठी संस्थेतर्फे एक स्वयंसेवक आणून तो रस्ता ती मोरी आम्ही बांधली त्या ठिकाणी आणि तो रस्ता खुला करून दिला. एवढी उदासीनता प्रशासनामध्ये आहे. आणि कुठल्याही प्रकारची जी जबाबदारी घेण्याचं जे हे असतं ना ते कोणीही जबाबदारी घ्यायला त्या यंत्रणेची गोष्टीची तयार नाही. आणि दुर्घटना झाली, ठीक आहे, दुर्घटना झाली आपण म्हणू, त्याचं पंचनामा नंतर करू, पण दुर्घटना झाल्यानंतर जे काही करायचं असतं ते पुनर्वसन करायचं असतं, ती पूर्वस्थिती आणायची असते, त्याच्यामध्ये पण प्रचंड यंत्रणेने दुर्लक्ष केलं. आणि आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्थेला तो रस्ता बांधून काढावा लागला. इतकी त्याच्यातली फार ही आपल्याकडची दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल की प्रशासनाला जाग येण्यासाठी दुर्घटना घडावी लागते. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ती दुर्घटना जरी घडली, पुढचे 4 दिवस काहीतरी कोणीतरी येऊन बघत असेल, नंतर परत तो विषय मागे पडतो. जी ऍक्शन किंवा जी गोष्ट झाली पाहिजे ती दुर्दैवाने होत नाही. ही सगळीकडची स्थिती आहे. अजून थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतो नाही. गंमत म्हणजे काय झाली, त्यानंतर खाणवाले वगैरे ते गायबच झाले सगळे. 5-6 दिवसांनी खाणवाले आले. ते काय करून आले, ते टेम्पोतून बिस्लरी बाटल्यांचे बॉक्स घेऊन आले आणि गावात त्यांनी बिस्लरीचे बाटल्या वाटल्या. कारण काय, तुमच्या विहिरीत पाणी गेलंय आमच्या खाणीचं. म्हणजे मला त्यांचं धैर्याचं म्हणजे कौतुकच करावं असं वाटलं की तुम्ही एक गाव उद्ध्वस्त करताय, त्यांचे पाण्याचे स्रोत नष्ट करताय सगळे, आणि तुम्ही त्यांना बिस्लरीच्या बाटल्या आणून देता. कुठल्या प्रकारची जबाबदारी. हा खूपच अत्यंत बेजबाबदारपणा निश्चितपणे म्हणावा लागेल. आता संजय सर, तुम्ही वनश्री फाउंडेशनच्या माध्यमातून इकडच्या पर्यावरणासाठी गेली अनेक वर्ष काम करताय, जैवविविधता संवर्धन वगैरे जे काही असेल. तळकोकण, गोवा आणि तळकोकण या परिसरात खाणकाम किंवा मोठ्या प्रमाणावर मायनिंग का नको, तर त्यामागची नेमकी भूमिका काय आहे, त्याबाबत काय सांगा. जलप्रदूषण हा मुख्य मुद्दा आहे. कारण का कळणेचं आपण बघितलं ना, कळणे ही 12माही नदी आहे
तिथून साधारण 200 मीटरवर आपलं मायनिंग आहे काय जे मायनिंग पीठ फुटलं आणि नंतर जी हे झाले ते दीड महिना ना ते पाणी पूर्ण असं गढूळच असायचं आणि ते त्याच्यात त्या नदी पात्रात गोव्यापर्यंत बऱ्याचशा हे आहेत ज्या म्हणजे लोकांना पाणी पिण्यासाठी ज्या त्यांनी हे केलेले आहेत सगळे चांदेलीला वगैरे ते सगळे प्रकल्प तिथं आहेत ते लोकांना इथंच नाही तर गोव्यापर्यंत म्हणजे त्या प्रवाहात असणाऱ्या सगळ्या ज्या हे आहेत नळपाणी योजना आहेत त्या सगळ्या प्रदूषित होतात आणि पाणी पिण्याचं मुख्य जे हे आहे हे नळपाणी योजनाच आहे म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी तसं झालेलं. दुसरा मुद्दा हवा प्रदूषण कारण की आपण म्हणतो सिंधुदुर्ग जिल्हा एकदम जैवविविधतेने परिपूर्ण आहे. इथली हवा म्हणजे दिल्लीपासून बाहेरच्या म्हणजे जगभरातली लोक मुद्दाम आता म्हणजे गोवा जर सोडलं तर ह्याच्याकडे सिंधुदुर्गाकडे बघतात. म्हणजे हा जर एक उन्हाळ्याचा जर हे सीझन बघितला तर बरेचसे पर्यटक इथपर्यंत येतात फक्त शुद्ध हवेसाठी. ही शुद्ध हवा जर इथं प्रदूषित व्हायला लागली मायनिंगच्या माध्यमातून तर मग आम्ही शाश्वत पर्यटन जे म्हणतो किंवा शाश्वत विकास जो म्हणतो तो आम्ही कशाद्वारे करायचा म्हणजे इतक्या जर युवकाकडे आज जर काही हे असेल तर शाश्वत पर्यटन हा एकमेव मुद्दा आहे. आणि इथलं जे वातावरण जर दूषित झालं म्हणजे हवा जर दूषित झाली तर इथं बागायतदार आहेत म्हणजे नारळ पोपळ बागायतदार किंवा इथं शेतकरी आहेत भात पिकापासून इव्हन आपली छोटी नाचणी वगैरे ह्या इथपर्यंत आहे. मग जर हवा प्रदूषण झाली तर आपल्याला हे जे उत्पन्नाची साधनं आहेत ही पूर्ण नष्ट होणार. आणि मायनिंगचं जसं सरांनी सांगितलं तर मायनिंगवर काही लोकच ही मोठी होत आहेत. आणि सरांनी सांगितलं तसं जो कळणे मायनिंगचा जो विषय झाला त्याच्यात युवकांनाच तुरुंगात डांबलं गेलं. मग जर युवकांना त्याचा उपयोग नाही आहे लोकांना जर उपयोग नाही तर हे मायनिंग का असावं. म्हणून मी म्हणतोय जर जल जंगल आणि जमीन ही जर वाचत नाही आहे तर इथं आपल्याला शाश्वत विकास किंवा पर्यावरणपूरक हे आपण काय करणार आहोत. म्हणून ते आपल्याला बेसच घालवला जातोय. मग त्याच्यावर तुम्ही कोणाला जगू देणार म्हणजे भावी पिढी आपली कशी सस्टेन करणार ना. म्हणून नको आहे. आता काय झालं की के स्टॅलिनच्या याचिकेच्या माध्यमातून 25 गावांना तो पर्यावरणीय संवेदनशीलतेचा जो पट्टा आहे तो घोषित झालेला आहे. खरं म्हणजे ही चळवळ जी आहे ती आम्ही 2000 मध्ये सुरू केली होती. 2000 मध्ये आम्ही प्रस्ताव तयार केला आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला आणि त्यानंतर सह्याद्री इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया हा जो प्रस्ताव आहे तो केंद्राने तो स्वीकारला नाही. त्यानंतर मग डॉक्टर माधव गाडगीळ समिती बसवली 2011 मध्ये आणि त्या 2013 मध्ये त्यांनी अहवाल दिला. त्याच्यावरती मग कस्तुरीरंगन समिती आली हाय लेवल समिती. तर त्यांनी सुद्धा कस्तुरीरंगन समिती ह्या समितीचं काम इतकं म्हणजे धक्कादायकच होतं की त्यांनी दोडामाग आणि आता उच्च न्यायालयाने 25 जी गावं आहेत तर त्या 25 गावामध्ये दोडामार्ग आणि सावंतवाडीतली एक सुंदर त्यातली गावं त्यांनी नमूद केली. त्यामध्ये कळणे आहे झोळमे आहे. आता झोळमेमध्ये त्यांनी खाण प्रस्तावित आहे. हो म्हणजे आता ते कसं होणार ते कळत नाही. कारण जेव्हा एखादा प्रदेश जेव्हा सह्याद्री इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया म्हणून जाहीर केला जातो त्यामध्ये रेड कॅटेगरी जे उद्योगधंदे आहेत त्याला पूर्णपणे मज्जाव आहे आणि खाण व्यवसाय हा रेड कॅटेगरीमध्ये येतो. आणि झोळमेला जर खाण झाली आता बाकी सगळी म्हणजे सासोलीला ती प्रस्तावित आहे. या सगळ्या गावामध्ये जंगल आहे आणि हे जंगल असल्या कारणाने आपल्या इको सेन्सिटिव्ह एरिया जो आहे जो आपण म्हणतो की वाघ जे आहेत पट्टेरी वाघ तुम्ही जर WWFचा जो रिपोर्ट बघितला वॉशिंग्टन DC ने तो खूप वर्षापूर्वी रिपोर्ट तयार केला होता तर त्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की आता शेवटचं आश्रयस्थान पट्टेरी वाघांसाठी राहिलंय म्हणजे पश्चिम घाट. आणि पश्चिम घाटामध्ये आपला हा जो प्रदेश आहे गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक हे तिन्ही राज्य जेव्हा एकत्र येऊन ह्या सगळ्या पर्यावरणीय संवेदनशील परिसराचं रक्षण करतील तेव्हाच हे वाघ सुरक्षित राहतील. वाघ सुरक्षित राहिलंय तर पाणी सुरक्षित राहील. आणि ते ज्या पद्धतीनं म्हणतात हवा प्रदूषण जल प्रदूषण हे सगळे प्रश्न जे आहेत तर त्याचं उत्तर एकमेव आहे की आपण जंगलं जी आहेत ती सुरक्षित ठेवणं. आता त्यांनी जो सरांनी सतीश सहानी जे म्हटलंय की जो उगाडीचा राखीव जे सरकारी मालकीचं जंगल क्षेत्र आहे इतकं सुंदर आणि समृद्ध जंगल आहे ना की हे सगळे प्रदेश जे आहेत ही आपली फुफ्फुस आहे आपल्या जगण्याचं माध्यम आहे आणि ह्याचं रक्षण करणं ही महत्त्वाची बाब आहे. म्हणजे आता भेकुर्ली घ्या किंवा कुमरेल घ्या. आता कुमरेलला तुम्ही गेलात किंवा आपल्या त्या
जी कानाळची राई आहे ज्या गावामध्ये, तर त्या गावामध्ये गेलात ना तर त्या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ 140 दशलक्ष वर्षापूर्वीचं जंगल आढळतं. इतकं सुंदर समृद्ध निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, जे तुमच्याकडे आहे हे पाहण्यासाठी जगभरातील लोक येणार आहे. तर हे तुम्ही प्रमोट कराल की हे व्यवसाय आणणार, हे आपण ठरवलं पाहिजे. हा जो आता मुद्दा सरांनी काढला, इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया, जे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जी जाहीर केली आता 24 अधिसूचना काढून, ह्याचा तर पूर्ण विचका केला. 6 वेळा अधिसूचना केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने काढली. त्याचं नाव आता बदललंय, तरी हवामान बदल विभाग असं केलंय. तर 6 वेळा नोटिफिकेशन काढावी लागते. ह्याचं कारण काय? प्रत्येक वेळी आम्ही आक्षेप नोंदवले, परंतु त्या आक्षेपांचा विचार करायचा नाही, सुधारित काहीतरी बदल करायचे आणि परत प्रकाशित करायचे. पुन्हा ती मुदत म्हणजे काय, कालापव्यय करायचा आणि तोपर्यंत आपलं जे साध्य आहे खाणकाम सुरू करणं हे साधून घ्यायचं. आता सुद्धा जी ही ESA गावं 25 जाहीर झालेली आहेत, त्याच्यामध्ये भिके कोणाळा नावाचं छोटं गाव, नगाला न गाव आहे, अगदी छोटंसं गाव आहे, सरमळे गाव आहे, त्याच्यामध्ये दाभिल आहे, ही छोटे छोटे गाव आहे. वाडी म्हणायला हरकत नाही, एवढी गावं आहेत, पण संख्या 25 वाटते. बापरे, मोठा परिसर झाला असेल असं नाही. प्रत्यक्षामध्ये आम्ही जी मागणी, आम्ही पण आता वनश्री फाउंडेशन, आमचे घुंगूर काठी, आम्ही दोडामार्गमध्ये 22 मध्ये मोठं आंदोलन केलं होतं. भादरा दिवशी सह्यांची मोहीम राबवली होती. आमचे रमेश गावस सर पण गोव्यातून आले होते त्याला, आणि त्यांनी पण त्याचं आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. लोकांचा प्रतिसाद मिळाला. इथे जमलेल्या शेकडो सह्या, आणि नंतर आम्ही ईमेलवर एक आवाहन केलं होतं. 3,500 ईमेल गेले होते, आणि ते प्रत्यक्ष नेऊन आम्ही दिल्लीला वन विभागाकडे सुपूर्द केलं. असं पोस्टाने वगैरे पाठवलं नाही. त्याची कुठेही दखल घेतली गेली नाही. आणि आता काय गंमत आहे की कळणे, उगाडे, पडवे, माझगाव, डेगवे, ही तांबोली, असनी, ही गावं इको सेन्सिटिव्ह झाली. पण त्याच्या लागून असलेली, कळण्याला लागून असलेलं आमचं गाव आडाळी, मोरगाव, डिंगणे, डोंगरपाल ही त्यातून वगळलेली आहे. म्हणजे संपूर्ण भाग घ्यायचा आणि अगदी जी कोर गावं आहेत ती बाजूला ठेवायची. अशा प्रकारचं एक त्याच्यामध्ये त्यांनी षडयंत्र केलेलं आहे. प्रस्तावित आहे. प्रस्तावित आमच्या गावात अजून प्रस्तावित नाही झालेलं, पण ते संभाव्यमध्ये आहे. आणि ह्याने म्हटलं झोंबेमध्ये वगैरे तर लीज ऑलरेडी, असनीयमध्ये लीज जाहीर. असनी तर अत्यंत निसर्ग सुंदर गाव आहे, सगळ्या बाजूनी समृद्ध गाव आहे. तिथे वाघाची राय आहे, तिथे म्हणजे वाघाचं एक देवस्थान आहे. अशा ठिकाणी तुम्ही, आणि हे सुद्धा झालं, ह्याला एकमेव कारण हा उच्च न्यायालयाचा दट्ट्य आहे. बरोबर. हा, स्टॅलिन दयानंदचं त्यांची संस्था वनशक्ती आणि समीर त्यांचं ते फाउंडेशन, आवाज फाउंडेशन, यांनी निव्वळ त्या उच्च न्यायालयामध्ये सातत्याने हा विषय लावून धरल्यामुळे, पाठपुरावा केल्यामुळे ही नाईलाजास्तव त्यांना करावी लागलेली आहे. ही काय निसर्गाच्या प्रेमापोटी झालेली नाही, आणि झाली तरी त्याला काही अर्थ नाही आहे. ही जी झाली त्याला अर्थ नाही, कारण त्यानंतर पुढच्या ओघामध्ये मी तुम्हाला का अर्थ नाही पुढे सांगतो. बरोबर. येस. तर संजय सर, इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर होणं, किंवा तो आपल्या गावात असावा का नसावा, किंवा आपलं गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असावं का नसावं, या बाबतीत सामान्य माणसामध्ये बरेच संभ्रम आढळून येतात. की एका बाजूने इथे मायनिंग होणार नाही म्हणून लोकांना बरं पण वाटतंय, पण एका बाजूने मग कुठेतरी आम्हाला आमच्या गरजेसाठी एखादं झाड तोडायचं झालं तरी पण मग ते आम्हाला तोडता येणार नाही, किंवा आम्हाला बाग करायची झाली तरी पण ती आम्हाला करता येणार नाही, अशी सुद्धा भीती अनेक ग्रामस्थांमध्ये दिसून येते. तर या बाबतीत नेमकं खरं काय आहे, आणि एक मध्यम मार्ग किंवा चांगला मार्ग काय असू शकतो? आता 2018-19 पासून ना दोडामार्ग तालुका आपल्या 100% वृक्षतोड बंदी आहे. 18 पासून. हो, तरी पण आता आपले लोक जी घरं दुरुस्त करतायत किंवा काय करतात, आपल्या शेतातली लाकडं तोडतायत आणि हे करतात, ती म्हणजे कुठंतरी याच्यासाठी नाहीत, म्हणजे व्यापार करण्यासाठी नाही आहे, ती आपल्या स्वतःच्या वैयक्तिक याच्यासाठी हे करतात. आणि तसे अडथळे इथं कोण म्हणजे पूर्वीपासून आणलेलेच नाहीत. आणि हे फोबिया एक दाखवला जातो लोकांना, इको सेन्सिटिव्ह झालं तर म्हणजे हे कोण करतायत, तर लाकूड व्यापारी, मायनिंग, किंवा जे कारण का त्यांना एक भीती असते, जे दलाली करतात जमिनीची, म्हणजे हा जर इको सेन्सिटिव्ह झाला तर मग आपले धंदे बंद होतील. म्हणजे आपण कुठं दलाली करतोय, म्हणजे कुठेतरी कुठच्या प्रॉपर्टीज विकतोय, बाहेरच्या पार्टीजना देतोय, मग त्याच्यावर कुठेतरी गदा येईल. म्हणजे आपल्याला त्यातून जो अर्थार्जन करायचं असतं ते येणार नाही, म्हणून ही लोकच तो फोबिया करून दाखवतात. सामान्य लोकांचे हे प्रश्नच नाहीये.
बरोबर. कारण काय सामान्य लोक ही फक्त शेती आपल्या कुंपण करण्यापर्यंतच ही लाकडं तोडतात किंवा घराला वासे घालण्यापर्यंतच हे करतात किंवा फर्निचर करेपर्यंत. याच्या बाहेर व्यापारी मार्गासाठी ही लोक करत आहेत. जो व्यापारी वर्ग आहे किंवा खाणकामांसाठी जो मदत करतो किंवा जे व्यावसायिक असे हे करतात, प्रॉपर्टी डिलिंग करतात, यांच्यासाठी हा हे आहे. त्याला लागून यांचे हे या गरजा आहेत, ह्या लोकांच्या माथी मारल्या जातात. बरोबर. असं ह्याच्यात मी थोडं ऍड करतो तुमच्या परवानगीने. सरांनी केरकर सरांनी जो मुद्दा काढला होता गाडगिळ समिती आणि कस्तुरंगन, गाडगिळ सरांच्या अहवालामध्ये जो पहिला अहवाल आला, त्यांनी संपूर्ण पश्चिम घाट जो आता युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेज आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही की हा वर्ल्ड हेरिटेज म्हणून जाहीर केलेला आहे, आणि त्या वर्ल्ड हेरिटेज संपूर्ण 1,29,000 चौरस किलोमीटरचा संपूर्ण पश्चिम घाट जो 6 राज्यातून जातो तो इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करावा अशी त्यांनी शिफारस केली होती. त्यानंतर कस्तुररंगन समिती ज्यावेळी नेमण्यात आली, ते फार मोठे स्पेस सायंटिस्ट आहेत. म्हणजे माधवराव तरी ते ह्या पर्यावरण क्षेत्रातले प्रचंड मोठे विद्वान जाणकार होते. ह्यांचा स्पेस मधला अभ्यास होता, परंतु त्यांना इथे आणलं गेलं, काळ्या काचेच्या गाडीतून आणि हेलिकॉप्टरमधून फिरवलं गेलं. माधवराव तर अक्षरशः म्हणजे जिथे माणूस गेला नाही अशा ठिकाणी ते उन्हातानातून, पावसातून, चिखलातून चालत जाऊन त्यांनी ह्या सगळ्या साईट्स बघितल्या आणि तो आपला अहवाल तयार केला. कस्तुररंगन साहेबांनी तर फक्त आकाशातून आणि काळ्या काचेच्या गाडीतूनच खाली न उतरता सगळं पाहणी केली आणि हे सगळं अनावश्यक आहे म्हणून. आणि ज्या गाडगीळ सरांनी संपूर्ण 1,29,000 चौरस किलोमीटर इको सेन्सिटिव्ह करा म्हणून सांगितलं होतं, ती संख्या ह्यांनी 56,000 स्क्वेअर किलोमीटर करून 37% आणली कस्तुररंगन साहेबांनी. म्हणजे फक्त 37%च करावा असं त्यांचं मत होतं. आणि त्यामुळे हे सगळं हे जे तो अहवाल जो होता तो पूर्णपणे खाण मालक आणि त्या सगळ्यांना धार्जिणा असा अहवाल होता. आणि तुम्ही जो मगाशी म्हणालात की लोकांमध्ये गैरसमज आहे, इको सेन्सिटिव्ह झाला म्हणजे बा आपण आता आपल्याला काहीच करता येणार नाही, ह्याचं कारण सांगतो. हा एक मोठा अपप्रचार केला गेला ह्या लॉबीकडून. आणि ज्यावेळी आम्ही दोडारमधलं आंदोलन केलं होतं त्यानंतर एक 10-12 दिवसापासून दोडारमध्ये मोर्चा निघाला, त्या लॉबीकडून काढण्यात आला. म्हणजे पैसे देऊन माणसं आणली गेली, त्यांना काय आपण कशासाठी मोर्चात आहो हे पण माहीत नव्हतं, अशी माणसं आणली गेली. आणि त्यावेळी लोकांमध्ये असा अपप्रचार केला गेला की तुमच्या गावातली एसटी बंद होणार, तुमच्या घराचा वासा मोडला तर तुम्हाला वासा घालता येणार नाही, अशा प्रकारे एक खूप मोठी चुकीची माहिती पसरवली गेली. आम्ही त्याच्यावर नेमकं काय करता येईल काय करता येणार नाही अशी याची माहिती देणारी माहिती पण प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला सांगतो की ह्या शेवटची नोटिफिकेशन जी आत्ताची ताजी नोटिफिकेशन आहे, अधिसूचना आहे, त्याच्यानुसार काय करता येईल काय करता येणार नाही मी लोकांच्या माहितीसाठी अगदी थोडक्यात सांगतो. करता येणार बॅन काय आहे तर मायनिंग, क्वारिंग आणि हाय पोल्युटिंग रेड कॅटेगरी इंडस्ट्री, ओके, ही ही पूर्णपणे बॅन आहे. ही ह्या 25 गावामध्ये करता येणार नाही. पण कळण्याला करता येणार नाही, पण आढळीला करता येईल. म्हणजे कळणे आणि आढाळी म्हणजे लागून आहे. म्हणजे इथे मला करता येणार नाही, ह्यांना करता येईल, एवढे आम्ही जवळ आहोत. आढाळी आणि कळणे म्हणजे बॅन आहे पण बाजूला करता येईल. नंतर नवीन थर्मल पॉवर प्लांट आणता येणार, औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणता येणार नाही. आणि जे एक्झिस्टिंग पॉवर प्लांट आहेत इथे त्या क्षेत्रामध्ये ते एक्सपांड करता येणार नाही, हे बॅन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट जे आहेत ते 20,000 स्क्वेअर मीटर आणि त्याच्या वर असे करता येणार नाही. आता इथे कोकणात 20,000 स्क्वेअर मीटर कोण बांधकाम करणार आहे हो? म्हणजे समजा ह्यांनी ठरवलं आमच्या सावंत साहेबांनी की इथे रिसॉर्ट करायचं म्हणून, तर ते किती स्क्वेअर मीटर करणार? आणि सामान्य माणूस तो किती हे करूच शकत नाही. त्यामुळे हा जो काय हे आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यात त्यांनी एक गंमत ठेवलेली आहे, हायड्रो पॉवर प्रोजेक्ट म्हणजे जलविद्युत प्रकल्प आणि लो पोल्युटिंग म्हणजे ऑरेंज आणि व्हाईट कॅटेगरीच्या इंडस्ट्री ह्या रेग्युलेटेड असतील असं म्हटलंय त्यांनी. हे मला फार धोकादायक वाटतं. बॅन नाही आहेत, दे विल बी रेग्युलेटेड, नियंत्रित प्रमाणात. आता मग नियंत्रण कशावर ठेवणार तुम्ही? एकदा का तुम्ही परवानगी दिली की त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी जी यंत्रणा आहे पोल्युशन कंट्रोल बोर्डाची ती एवढी भ्रष्ट आहे, जेवढी निद्रिस्त आहे, तर तुम्ही कोण नियंत्रण ठेवणार? त्यामुळे जरी हे ESA जाहीर तो झोन काढला त्यांनी, आता इको सेन्सिटिव्ह झोन ऐवजी इको सेन्सिटिव्ह एरिया शब्द वापरला आहे. आणि हे जे एरिया आहेत ESA हे ह्या रेग्युलेटेड परवानग्यामुळे ते निष्प्रभ ठरलेला आहे. तो ESAचा मूळ जो उद्देश आहे तो पूर्ण निष्प्रभ ठरलेला आहे. आणि जी मोजकीच गावं त्यांनी घेतली आणि आजूबाजूचा सगळा भाग सोडला, त्यामुळे तर त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. आणि आढळीत खाण सोडायचा त्याचा परिणाम कळण्याला होणार आणि बाजूला फडेबाजगाव जे इको सेन्सिटिव्ह आहे त्याला पण होणार, सगळ्यांनाच होणार. त्यामुळे हे सगळं ESA हा आमच्या डोळ्यात केली धुळपेक आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही केलं बाबा, लहान मुली समजूत घालतात ना, तुझं केलं बाबा, तसं आहे. आणि दोडामार्ग तालुक्यात जे सगळ्यात म्हणजे आम्ही म्हणतो ते महाराष्ट्राचं ॲमेझॉन तेलारी, हे जे खोरं आहे
हेच इकोसेन्सिटिव्ह मधून वगळलेलं आहे. अगदी. म्हणजे जिथं म्हणजे वाघांचं अस्तित्व, म्हणजे वाघांची म्हणजे आम्ही फॅक्टरी तयार आहे तिथं, आणि तिथंच जर तुम्ही म्हणजे किंग कोब्राचं अस्तित्व तिथंच आहे, वनमनोचं अस्तित्व तिथंच आहे, त्यांचे ब्रीडिंग तिथंच आहे, काय हत्ती तिथंच स्थिरावत आहे. आणि हेच जर हाच जर एरिया इकोसेन्सिटिव्ह मधून वगळला आहे तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल काय तर इकोसेन्सिटिव्ह याचा मेन हे काय आहे तो. बरोबर. लिटल अमेझॉन म्हणून ओळखली जाणारी मायरिस्टिका स्वॅम्प ज्या भागात आहे तो भाग वगळलेला आहे. म्हणजे फार मोठा एक त्याच्यातला विनोद म्हणायला हरकत नाही. आणि वाईट वाटतं विनोद म्हणताना की मायरिस्टिका स्वॅम्प सारखी अद्भुत जागा तुम्ही ह्यातून वगळता. ह्यामागे तुमचा उद्देश काय, तर तो भाग ह्या खाण माफियांसाठी मोकळा ठेवणे. आणि अजून गाडगीळ सरांचं मला या ठिकाणी मुद्दाम स्मरण केलं पाहिजे की त्यांनी वेस्टर्न घाट इकॉलॉजिकल अथॉरिटी WGEA स्थापन करावी अशी एक मोठी शिफारस केली होती. आणि ती अथॉरिटी या सगळ्याचं नियंत्रण करेल. ती अथॉरिटी कस्तुरीरंगन साहेबांनी नाकारली आणि ती आता अस्तित्वात येणं काही शक्य नाही. त्यामुळे गाडगीळ सरांच्या ज्या काही खूप चांगल्या मूलभूत त्यातल्या शिफारसी होत्या त्याच्याकडे पूर्ण डोळेझाक ह्या नव्या ESAच्या अधिसूचनेमध्ये केलेली आहे. बरं. केरकर सर, की आता सामान्य माणसाच्या माहितीसाठी की खाणकाम कुठे असावं, कुठे नसावं, किती प्रमाणात असावं, त्याचं स्वरूप काय असावं किंवा काय हवं काय नको, याची नेमकी शासकीय नियमावली किंवा शासनाचे नियम नेमके काय आहेत आणि त्या बाबतीत सामान्य माणसं कितपत सजग आहेत किंवा या बाबतीत काय सांगा. आता कसं आहे की आपल्याकडे 1957 मध्ये जो कायदा झाला मिनरल मेटल डेव्हलपमेंट रेग्युलेशन ऍक्ट जो आहे, तर तो जर वाचला ना आणि त्यानंतर मग त्याच्यात अमेंडमेंट झाल्या, तर 1925 मध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली. तर हा पूर्ण वाचन जर केलं ना तर निश्चितपणे त्यामध्ये त्या कायद्याचा वापर करून आपण ज्या ज्या ठिकाणी हे व्यवसाय चालतात ना तर त्याच्यावरती आपण कायद्याचा बडगा आणू शकतो. आमच्याकडे गोवा फाउंडेशन या संस्थेने दाखवलेलं आहे, गोव्याच्या आदिवासी समाजाने दाखवलेलं आहे की बाबा कावरे सारख्या गावामध्ये त्यांनी खाण व्यवसाय जेव्हा करायचं ठरवलं तर तिथले कावरेची लोक जे आहेत तर त्यांनी सांगितलं की आमचा हा जो प्रदेश आहे हा पर्यावरण संवेदनक्षम ही जो ऍक्ट जो आहे तो अस्तित्वात येण्यापूर्वी आमच्या पूर्वजांनी तो राखून ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी सगळे विषय जे आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या लोकांनी समर्थन दिलं. शेवटी सरकारने त्या ठिकाणी खाण सुरू करायची ठरवली होती, जेव्हा डोंगर म्हणून आहे, तर तो सगळा परिसर उद्ध्वस्त होणार होता. लोकांनी हे सगळे मुद्दे व्यवस्थितपणे मांडले आणि सरकारला शेवटी नमतं घ्यावं लागलं. मी तर ह्या संदर्भात सरांना, सतीश ललित सरांना आणि सावंत सरांना म्हणेन की तुम्ही अजिबात निराश होऊ नका. कारण गोव्यामध्ये जी चळवळ आहे त्या चळवळीचं आपण जर अभ्यास केला आणि आताच हल्ली फिश करी राईस नावाचं जो पुस्तक आहे तर त्यामध्ये त्यांनी पूर्ण एक भाग जो आहे तर तो मायनिंगच्या संदर्भात प्रकाशित केलेला आहे. कोणकोणत्या कायद्याच्या माध्यमातून आपण रोखू शकतो. 1972चा कायदा आहे, 1980चा कायदा आहे, ट्री प्रिझर्वेशन ऍक्ट आहे, असे वेगवेगळे कायदे जे आहेत तर त्याचा किस काढून फिश करी अँड राईस नावाचं डॉक्टर क्लाउड अल्वारिस यांनी ते एडिट केलेलं आहे पुस्तक. हो, पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी तो लढा जो आहे खाणीच्या संदर्भात गोव्यामध्ये कसा लढा उभारला आणि पुऱ्या देशामध्ये जे कायदे झालेले आहेत तर त्या कायद्यांच्या मागं एक संस्था जी आहे त्यांचा त्याग महत्वाचा आहे. 1986 मध्ये संस्था स्थापन झाली, त्या संस्थेचा त्याग महत्वाचा आहे. त्याने सातत्याने हे विषय लावून धरलेले आहे. तशा पद्धतीनं तुम्ही दोघांनी जर प्रयत्न केले तर मला खात्री आहे. म्हणजे आता सरांनी सांगितलं की त्याने हेवाळे गावातलं जे मेरिस्टिका स्वॅम्प व्हेजिटेशन आहे ते त्याने वगळलेलं आहे, परंतु कुमरलचं जे आहे तर ते त्यामध्ये आहे. कुमरल गाव आहे. म्हणजे असा सगळा विरोधाभास आहे. हा विरोधाभास आपल्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज यांच्याकडे तुम्ही व्यवस्थितपणे जर पिटिशन फाईल केली पहिल्यांदा आणि ती पिटिशन नंतर न्यायालयात पाठवली तर मला खात्री आहे की न्यायालय सांगेल नथिंग डुईंग, इथं काही करायचं नाही, हा सगळा भाग घोषित करा म्हणून समजा आणि यश मिळणार. त्यासाठी आपण आतापासूनच तयारी केली पाहिजे. आणि आपण मी तर ह्या सगळ्या दोन्ही व्यक्तीच्या संपर्कामध्ये आहे. सरांचं जे कार्य आहे कातळशिल्पावरती ते कातळशिल्प त्यांचं पुस्तकही आहे. हे सगळं वाचून माझ्या लक्षात आलं की ज्या ज्या ठिकाणी कातळशिल्प आहे त्या त्या ठिकाणी सगळं विध्वंस चालू आहे. म्हणजे चिरे खनिज आहे, लॅटराईट कॉरिंग जे आहे मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे एक एक साईट त्यांनी जे डिस्कवर केलेले आहे म्हणजे जगातलं अद्भुत असं सगळा इतिहास त्या ठिकाणी आहे, तो आता तिथनं उद्ध्वस्त होणार आहे.
तो रोखला पाहिजे. तर ते इको सेन्सिटिव्हमध्ये गावं नाही, तर ती आपण दुसऱ्या माध्यमातून कशी संरक्षित करू, असा आपण हा जो लढा जो आहे हा लढा आपण चालूच ठेवला. वेगवेगळे मार्ग शोधून तो चालू हो, नक्की नक्की आता एक नवा लढा सुरू करावा लागणार आहे लवकरच, कारण कळणे खाण बंद झाली, नंतर आता रेडीची खाण इथलं ते खनिजच संपलेलं आहे. आता त्यांची वक्रदृष्टी नवीन एक लिस्ट जाहीर झालेलं आहे. रेडी परिसराला लागून असलेलं आजगाव, धाकोरे आणि जे जेवणदळवींचं गाव आहे वेतोबासाठी प्रसिद्ध आरवली, अशा 6 गावं त्यांनी लिस्ट जाहीर केलेली आहेत. ही अत्यंत पर्यटन दृष्ट्या इतर सगळ्या दृष्टीने अतिशय समृद्ध गावं ही लिस्ट जाहीर केलेली आहे. म्हणजे आरवली ज्या ठिकाणी शेकडो हजारो भाविक येतात, मोठं ते देवस्थान आहे, त्या ठिकाणी पर्यटन केंद्र आहे, बीच आहे चांगला आरवलीचा, शिरोड्याचा, त्या ठिकाणी आता लिस्ट जाहीर झालेला आहे. आणि सुदैवाने त्या सगळ्या गावातल्या ग्रामस्थांनी ग्रामसभांचे ठराव करून त्यांची तयारी आहे. परंतु तुम्ही म्हणता असं केवळ ग्रामसभेचा ठराव करून होणार नाही, तर ती वनविभागापर्यंत पोहोचून आणि विशेषतः मुख्य म्हणजे न्यायालयाकडे दाद त्याची मागितली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक लढा लवकरच आणि आपण म्हणताय तर आत्ता आपण फक्त तळकोकण गोव्यापुरता विषय बोलतोय. होय. हा विषय सगळ्या कोकणात संवेदनशील आहे. मागे मला आठवतंय की गेल्या पावसाळ्यामध्ये आंजर्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माती घसरण्याचे प्रकार झाले. त्याच्यावरती विनायकराव जोशींनी एक सोशल मीडियावरती लेख लिहिला होता, तो खूप व्हायरल झाला होता. ते विध्वंसक विकासाचे आंजर्ला मॉडेल. आणि तिथे पण मोठ्या प्रमाणावरती आता ते खाणकाम नाहीये, तिथे बंगलो प्रकल्प होत आहे मोठ्या प्रमाणावर. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर माती घसरण्याचे प्रकार दापोली, अंजरले त्या साईडला पण खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच कोकणासाठी हा संवेदनशील विषय अगदी बनलाय आणि तो आणखी वाढतोय. या बाबतीत एखादी गोष्ट आपल्याला नकोय असं म्हटल्यानंतर त्याला विरोध करण्याचे किंवा ती ठामपणे नको म्हणण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना किंवा स्थानिक माणसाला किती प्रमाणात आहेत. म्हणजे मगाशी सर तुम्ही जनसुनावणीबद्दल बोलत होतात की सामान्य माणसाच्या हातात जी काही त्याची साधनं आहेत, जनसुनावणी असेल किंवा जन आंदोलन असेल, रस्त्यावर उतरून आंदोलन करणं असेल किंवा ग्रामसभेचा ठराव असेल, तर हे सगळे कितपत प्रभावी ठरतायत किंवा कितपत निष्प्रभ ठरतायत, काय सांगता? एक उदाहरण देतो आमच्या गोव्यातलं हल्लीचं. चिंबलमध्ये सरकारने ठरवलं होतं की त्या ठिकाणी प्रशासन स्तंभ आणणं आणि युनिटी मॉल आणणं. तर तिथली लोक जी आहेत ती आदिवासी समाजाची आमचे मित्र गोविंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आमच्या ह्या जो पाणथळची जागा आहे चिंबलची तयार म्हणून जागा, तर त्या ठिकाणी हा प्रकल्प नको म्हणून. तर आम्ही काय केलं की सुरुवातीला ते वेटलँड म्हणून आयडेंटिफाय केलं. वेटलँड म्हणून आयडेंटिफाय झाल्यानंतर त्यांना हक्क मिळाला आणि हळूहळू करून त्याने PBR तयार केला, पीपल बायोडायव्हर्सिटी रजिस्टर. हे सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या प्रत्येक गावामध्ये, आता सरांनी जे सांगितलं ना जेवणदळवीचं गाव, त्या गावातल्या लोकांनी जर आपला सुद्धा PBR तयार केला. गाडगे सरांनी नवीन म्हणजे त्यांनी कित्येक वर्षापूर्वी 2 हत्यार आपल्याकडे दिले, एक PBR आणि BMC. ह्या माध्यमातून 2002चा जो कायदा आहे त्याचा वापर करून सुद्धा आमच्या गोव्यामध्ये मायनिंग लीज जे आहे ते मायनिंग लीज सुद्धा आता तुम्हाला चालू करता येणार नाही कायद्यानं, कारण तो हेरिटेज साईट झालेला आहे. म्हणजे असे आपल्याकडे कायदे आहेत. तर त्या कायद्याच्या माध्यमातून मी तर म्हणेन की लोकशक्ती प्रचंड ताकदवान आहे. सरकार म्हणत होतं की आम्हाला करायचंच आहे आणि कोणत्या परिस्थितीत आपण तो प्रकल्प नेणार. शेवटी सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि चिंबल जे आहे आणि त्यानंतर आमच्याकडे बोनवेल म्हणून आहे सांताक्रूजला, ह्या दोन्ही ठिकाणची लोक जागृत झाले. तशा पद्धतीनं लोक जर कोकणात ते जागी झाली आणि त्यांनी PBR आणि BMC आणि तो जो कायदा आहे बायोडायव्हर्सिटी ॲक्ट वगैरे आहे आणि बाकी सगळे आपल्याकडचे जे पर्यावरणीय कायदे आहेत त्यांचा अभ्यास करून जर ह्या सगळ्या चळवळी पुढे नेल्या तर मला खात्री आहे की आम्ही यशस्वी. बरोबर. मी मगाशी म्हटलं की जनसुनावणी आणि जो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट जो असतो तो म्हणजे आता फार झालेला आहे. ते दुर्दैवाने खरं आहे. ह्याचं कारण हवे तसे ते बनवून घेतले जातात. आता सरांनी PBRचा म्हणजे पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर हा जो म्हणजे नागरिकांची जैविक नोंदवही एक खूप सुंदर उपक्रम आहे. त्याचा आमच्याकडे काय बट्टा आम्ही त्याच्यावर मोठं रान उठवलं होतं. त्यांनी काय केली, ही प्रत्येक गावाची जैवविविधता नोंदवही तयार करायची गावकऱ्यांनी, म्हणजे ग्रामपंचायतींनी करायची ती आणि एखाद्या स्वयंसेवी संस्थेची मदत घेऊन करायची. मग गावामध्ये जलस्रोत किती आहेत, शेती कोणत्या प्रकारची होते, वनस्पती, प्राणी, वेली, पक्षी जे जे काय सगळं आहे त्याची नोंद करायची आणि ती अधिकृत डॉक्युमेंट म्हणून ते बायोडायव्हर्सिटी बोर्डाकडे पाठवायचं. ते अशा प्रकारच्या जनसुनावणीमध्ये उपयोगी पडणार होतं. याने काय केलं, ते काही NGOना ती कामं करायला दिली आणि NGOनी त्याचे जे 38 फॉर्मॅट्स आहेत वेगवेगळे, ते फॉर्मॅट सगळे भरले
आणि समजा ह्या गावाचा PBR केला आणि इथे काहीतरी बुवा एक गृहीत धरूया की बुवा नायकांचे तळे नावाचं एक वॉटर बॉडी आहे, तळं आहे. ते प्रत्येक गावात ते कॉपी पेस्ट केलं सगळं आणि ते नायकांचं तळं प्रत्येक गावात. म्हणजे एवढा त्याचा म्हणजे हास्यास्पद करून टाकला PBR, जो एक हत्यार होतं आमच्यासारख्यांचं लढण्याचं, किंवा त्या गावाचा PBR आमच्याकडे आहे, त्यात ह्या सगळ्या नोंदी आहेत. म्हणजे एखाद्या गावामध्ये विशेषतः मोठी राई असेल, त्या देवाची आमच्याकडे स्थानिक नावं असतात देवांना, तर त्यात ती राई प्रत्येक गावामध्ये कशी असेल त्याच देवाच्या नावाने असू शकत नाही. तर ते प्रत्येकाची राई जेव्हा गाव अशा प्रकारे त्या PBRचा आमच्याकडे पूर्ण घोळ करण्यात आला. तर मी खूप मोठा आक्षेप घेतला, बायोडायव्हर्सिटी बोर्डाकडे गेलो, तर ती प्रक्रिया थांबली, ती पुन्हा काही सुरू झाली नाही. ही गोष्ट आमच्या इकडे रत्नागिरीच्या बाबतीत पण खरीच झाली, तशीच झाली. आम्ही पण तिकडची परिस्थिती बघितली. आणि आता ह्याच्यावर उपाय सांगतो. साधारण निराश व्हायचं नाही, आम्ही अजिबात निराश नाही. मी आडाळीचे सरपंच आमचे पराग गावकर म्हणून आहेत, त्यांना मी प्रस्ताव दिला आहे की आपण तयार करूया. तो गेला जाऊ दे, त्यांचा PBR नको आम्हाला, आपण स्वतःहून, आणि आपला हक्क आहे. कोणीही त्या PBR ॲक्टमध्ये असं म्हटलेलं आहे, कोणीही व्यक्ती, कोणीही संस्था, ग्रामपंचायत, कोणीही कुठल्याही गावाचा PBR करू शकते. त्यामुळे आम्ही आमच्या गावात स्वतंत्र PBR तयार करून शास्त्रशुद्ध पद्धत, त्याच्यामध्ये आम्ही जलतज्ञ, पक्षीतज्ञ, प्राणीतज्ञ, वनस्पती तज्ञ अशा सगळ्यांना त्याच्यामध्ये घेऊन तो आम्ही PBR तयार करतो आहोत. जो आम्हाला पुढे आडाळी, मोरगाव, डिंगणे ही गावं ESA मध्ये आणायची आहेत, त्यासाठी जी पुढची लढाई असणार आहे त्या दृष्टीने आम्ही पूर्वतयारी केलेली आहे आणि आम्ही तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये घेणार आहोत. अनेकांनी संमती दिली की आम्ही येऊ म्हणून. अशा प्रकारे तो PBR असा गावागावांनी PBR आपला केला पाहिजे. दुर्दैवाने काय होतंय की ह्याच्याबद्दलची अवेअरनेस नाही लोकांना. आमका किती हवंय असं, म्हणजे काय हा ना, थोडीशी एक उदासीनता. गोव्यामध्ये काय आहे, गोव्यामध्ये लोक खूप अलर्ट आहेत. आमच्याकडचे तेवढे उदासीन आहेत. अलर्ट असले तरी ते उदासीन आहेत. मग तुम्ही करा, आप लढो, हम कपडे समजते, अशा ह्याच्यातल्या तुम्ही लढा. किंवा ते एक प्रशासकीय फॉर्मॅलिटी म्हणून ते उरकलं जातं. तसंच झालंय ते. उरकलं गेलं. म्हणजे मार्केटिंग पर्यंत तुम्ही ती कामं नाही केली, ते नाही भरलं तर ते तुम्हाला दंड बसणार ग्रामपंचायत, असा विषय होता तो. म्हणून ते कॉपी पेस्ट केलं आणि सगळ्यांनी सबमिट करून घेतले काय सगळ्या ह्या ग्रामपंचायत. प्रकल्पांचा जो साईड इफेक्ट आहेत ना, ते मी तुम्हाला सांगतो. मग तुम्ही बोलण्यात विचारलं, कळणे खाण आणि त्यानंतर आमचा संपूर्ण जो पश्चिम सह्याद्री घाटाची जी हे आहे, ही परप्रांतीय लोकांनी भडकावून त्या ठिकाणी संपूर्ण तिथलं जैवविविधता नष्ट करून बुलडोजर लावून त्या ठिकाणी एकसुरी लागवड केलेली आहे सगळी, विशिष्ट रबराची म्हणा किंवा अननसाची. त्यामुळे काय व्हायला लागलं की पावसाचं पाणी पूर्वी पालापाचोळ्यावर पडून मग ते खाली जायचं, ते थेट जमिनीवर पडतात आणि त्यामुळे धूप मोठ्या प्रमाणात झाली. सगळ्या नद्या आमच्या आता भरलेल्या आहेत. लहानपणी ज्या ठिकाणी मी दगडावरून सूर मारायचो तिथे आता ढोपरभर पाणी आहे. तुम्ही आलात तर मी तुम्हाला दाखवू शकेल. आम्ही जिथे असं सूर मारायचो उंच, भीती वाटायची. कोंडी होते आमच्याकडे, कोंडी म्हणतात. तर कोंडी भरल्या एवढ्या झाल्या आणि त्यानं अशा सगळ्या ह्याच्यामुळे जैवविविधता तर नष्टच झाली, प्राण्यांची संख्या कमी झाली, पक्षी वेगवेगळे होते, त्यांची संख्या म्हणजे आम्हाला कळतंय की हा पक्षी दिसायचा तो आता दिसत नाही. अशा प्रकारे खूप आणि सर्वात धोका सांगतो की आमच्याकडे डोंगर खचणे हा भाग नव्हता, कधीच नव्हता. परंतु कळणे खाण सुरू झाल्यानंतर मी त्याचं रेकॉर्ड ठेवलंय सगळं आणि ह्या सगळ्या रबर लागवड आणि हे सगळी जी झाली या पट्ट्यामध्ये सह्याद्रीच्या पायथ्याला सगळीकडे, त्यानंतर 3 वर्ष मी रेकॉर्ड ठेवलं. म्हणजे वृत्तपत्रातल्या कात्रण ठेवलेत, फक्त बाई काही नाही ठेवलं. अमुक गावात डोंगर खचला, सरकला. जोळंबे नावाच्या गावामध्ये प्रचंड मोठा डोंगर सरकून त्या खाली आलेला आहे. त्यामध्ये काही घरं गेली, तर लोकांना जोळंब्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये मला वाटतं बरेच वर्ष 2 वर्ष थांबावं लागलं त्यांचं पुनर्वसन होईपर्यंत. तर 36 घटना 3 वर्षात घडल्या डोंगर खचण्याच्या. बापरे, 36 असं रेकॉर्ड आहे. लहान मोठ्या, फार मोठ्या नाही, डोंगर खचलेच नाही, पण कुठेतरी घळण कोसळली, काहीतरी झालं जिथे कधी इतिहास नव्हता. हे काय, हे सगळे डोंगर आहेत ना, असे एकामेकाच्या खांद्यावर हात ठेवून उभे असतात. तर मी हात काढला की यांचा अधू झाला आहे, मग तो कोसळतो पाण्यामुळे. आणि अतिवृष्टी आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे, पाऊस, प्रचंड पाऊस आमच्याकडे पडतो. 4-5 महिने धोधो पाऊस पडतो. सह्याद्री घाटात तर अजून पडतो. त्यामुळे हे सगळे हे दृश्य परिणाम आहेत, पण ते माहीत नसलेले परिणाम आहेत. हे जे डोंगर कोसळण्याचे 36 प्रकार झाले, ते धोळंब्याचा त्यातला अतिशय मोठा दृश्य परिणाम. अजूनही त्या लोकांचे तिथे हालच आहेत. धोळंब्यात जर गेला तर तुम्ही त्यांची दुर्दशाच आहेत आणि भीती आहे. परत ते उरलेलं कधी खाली येईल सांगता येत नाही. असे खूप म्हणजे. आता सर, पुढचा प्रश्न मला असा विचारावा असं वाटतो की खाणकामाच्या बाबतीत 2 भूमिका असू शकतात. एक म्हणजे खाणकाम अजिबात नको, आणि दुसरी म्हणजे तुम्ही लिमिटेड खाणकाम करा, पर्यावरणाचे सगळे नियम पाळून खाणकाम जे काय असेल ते करावं. तर पर्यावरणीय नियमांच्या चौकटीत राहून केलेलं खाणकाम, सस्टेनेबल मायनिंग किंवा पर्यावरणपूरक खाणकाम, असं काही असू शकतं का, आहे का? आणि
काय बघ आता आमच्याकडे जर सांगायचं म्हणजे एकही असं उदाहरण नाही की जे सस्टेनेबल मायनिंगचं मी सांगू शकेन की अमुक एका कंपनीने ते केलंय ते, तशी आमच्याकडे उदाहरणासाठी एकही गोष्ट नाही. आणि कसं आलं की आता खाण बंद पडली आणि त्या बंद पडलेल्या खाणीला परत पुनर्जीवित करण्यासाठी त्याने अजिबात काही प्रयत्न केलेले नाही. मी सांगतो की आमच्याकडे जेव्हा त्यांनी खाणींना परवाने दिले आणि 1999 मध्ये जेव्हा नेत्रावळी आणि महादई अभयारण्याची अधिसूचना काढली, तर ती आलेली असताना 99 मध्ये आलेली असताना त्यांनी 2003 पर्यंत खाणी चालू ठेवल्या. मी ते आपले जे CEC आहे, सेंट्रल एअरपोर्ट कमिटीचे अध्यक्ष PV जयकृष्णन, त्यांच्याकडे मी माझी याचिका दाखल केली. त्यांनी त्यात वाचलं, ताबडतोब दखल घेतली आणि गोवा फाउंडेशनने याचिका दाखल केली. या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन शेवटी नोव्हेंबरच्या 2003ला त्यांनी सरकारला पत्र पाठवलं, नॉट इवन ग्रास शुड बी लिफ्टेड असा जेव्हा आदेश काढला. 40 खाणी बंद पडल्या. 40 खाणी बंद पडल्यानंतर प्रत्येक खाणवाल्याची जबाबदारी होती की आम्ही या ठिकाणचं खनिज काढलेलं आहे, तर ते त्या ठिकाणी निसर्ग कसा परत येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं. त्याने केलेलं नाही. आजही गोव्यामध्ये अशा प्रकारचं उदाहरण नाही. आपल्या भारतामध्ये खूप कमी प्रमाणात आहे. बडोद्याला त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाड ती जी त्यांच्या ती खाण होती, तर तिचं त्यांनी एक बऱ्यापैकी पुनर्जीवन केलेलं आहे. इच्छा असेल ना तर हे खाणवाले करू शकतात आणि त्याला सरकारने सांगितलं पाहिजे, बाबा तुम्ही हे उद्ध्वस्त केलंय, आता लोकांसाठी एक चांगलं रिक्रिएशन सेंटर म्हणजे आमच्याकडे गोव्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. पण मी ते सस्टेनेबल मायनिंगचं मॉडेल म्हणून अजिबात सांगणार नाही, कारण एका ठिकाणी तुम्ही ते करतात, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही भयानक पद्धतीने विध्वंस करतात. त्यामुळे सस्टेनेबल मायनिंग हे केवळ एक पिल्लू आहे आणि आपल्याकडे तशा प्रकारची मानसिकता नाही आहे. आणि मिनरल सगळी त्यातली काढली जातात, बरोबर आहे की नाही. आणि जर आता इथली माती काढली आणि ती जर आपण मायनिंगसाठी काढली आणि आपण तिथले मिनरल्स काढून घेतली आणि कुठची तरी दुसरी माती आणून तिथं टाकणार, ते लेवल करणार, पण ज्या प्रमाणात ते काढतात त्या प्रमाणात तर तो डोंगर होणार नाही. लाखो वर्षापासून ह्या पृथ्वीच्या घडामोडीतून हे सगळे डोंगर तयार झालेले आहे. त्याच्यात जे ओरिजिनॅलिटी जी असेल ती तर तुम्ही किती जरी डोंगर तिथे उभे केले कुठची माती टाकून, तरी ती त्याच्यावरती पूर्वीची झाडं कधीच येणार ते होणारच नाही. पुन्हा जंगल हजारो वर्ष लागतील त्याला. 1-2% काय हे शाश्वत होईल, पण याला काही तथ्य नाहीये. पण त्या अटी शर्तीमध्ये ती अट असते, ही खाण तुम्ही पूर्णपणे बुजवायची आहे, त्याच्यावर एफोरेस्टेशन करायचं आहे, झाडं लावून ग्रीनरी निर्माण करून द्यायची आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कुठेही होत नाही. पण काही स्पेसिस ज्या आहेत ना त्यांना तीच मूलद्रव्य लागणार त्या जमिनीतली, त्यामुळे ते किती लावली तरी ती होणार नाही. सस्टेनेबल मायनिंग किंवा त्याला ग्रीन मायनिंग असं एक म्हणता येईल आपल्याला, ते अशक्य आहे. म्हणजे ते म्हणजे चांगलं व्यसन असं होईल. म्हणजे तुम्ही लिमिटेड रोज काही मद्यपान केलं तर ते चांगलं व्यसन असं हो. मद्यपान हे वाईटच आहे, किती प्या तुम्ही. त्यामुळे ग्रीन मायनिंग किंवा ऑर्डरवरती होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आता एक शेवटचा प्रश्न की खाणकाम, मोठं खाणकाम समजा कुठेतरी प्रस्तावित आहे आणि समजा स्थानिक ग्रामस्थांना ते नको आहे, स्थानिक संस्था कार्यरत आहेत, स्थानिक ग्रामस्थ त्याच्या विरुद्ध एकवटलेले आहेत, तर आज सामान्य माणसासाठी व्यवस्थात्मक आधार नेमका कोणता सगळ्यात प्रबळ किंवा चांगला आहे? एका बाजूला स्थानिक राजकीय नेते आहेत, स्थानिक आमदार खासदार आहेत, आपल्यासारख्या स्वयंसेवी संस्था आहेत, वन खातं आहे, स्थानिक प्रशासन आहे आणि न्यायालय आहे. तर नेमक्या कोणत्या व्यवस्थेचा सर्वाधिक उपयोग किंवा सर्वाधिक आधार सामान्य माणसाच्या दृष्टीने म्हणता येईल? न्यायालय म्हणता येईल. हो, न्यायालय, लोकलढा आणि न्यायालय. बाकी प्रशासन आणि राजकीय नेते किंवा ते खाण उद्योगपती यांच्याकडे काही जाण्यात नाही. ही मधली जी फळी आहे ना यांचा काही उपयोग नाही. बेसचा माणूस म्हणजे जो पहिल्यांदा सफर होणार आहे तो माणूस आणि न्यायालय, ही दोनच आशा स्थानं आहेत. आणि सुदैवाने म्हटलं मार्ग काय तर ग्रामसभेच्या ठरावांना हा विधिमंडळाचा दर्जा दिलेला आहे सरकारने. ग्रामसभेने जो ठराव केलेला आहे त्याला कुठेही अपील नाहीये. तो विधिमंडळाच्या ठरावा इतका तो ताकदवान आहे, अशा प्रकारची त्याला ताकद दिलेली आहे. तो ग्रामसभांनी असे ठराव करावेत आणि न्यायालयांकडे जावं सरळ. अर्थात नुसतं नाही, त्याला त्याच्या पूर्णपणे कायद्यांचा अभ्यास करून त्याचे पुरावे गोळा करून असं शास्त्रशुद्ध पद्धतीने जर तुम्ही न्यायालयात गेलात तर नक्की सांगतो की हे अशा प्रकल्पांना आळा वाचेल आणि ही आपली जी संपत्ती आहे ती वाचू शकते. या संदर्भातलं स्टॅलिन सरांचं काम
याबद्दल जरा जाणून घ्यायला आवडेल थोडक्यात. म्हणजे आता ते आपल्या चर्चेत किंवा ती व्यक्ती डायरेक्टली आपल्याकडे नाहीये, पण मला एक उत्सुकता आहे. वनशक्ती ही जी संस्था आहे, एक माणूस या ठिकाणी येतो आणि तो बघतोय की या ठिकाणी सह्याद्री जो आहे तो संकटग्रस्त आहे आणि ह्या सह्याद्रीला राखण्यासाठी जर आपण काहीतरी याचिका दाखल केली नाही तर ती सुमेरा अब्दाली आणि त्यांनी दोघांनी ज्या याचिका दाखल केलेल्या आहे, ह्या याचिकाच्या माध्यमातून ना एक खूप चांगलं काम झालेलं आहे की निदान सरकारला त्यांनी वठणीवर आणलं आणि शेवटी सरकारची इच्छा नसतानाही ते करावं लागलं. म्हणजे न्यायसंस्था जी आहे त्या न्यायसंस्थेला तुम्ही व्यवस्थितपणे पाठपुरावा केला आणि त्यांनी काय केलं की त्यांनी आपण केलेला अहवाल नाही तर त्याच्यापूर्वी जे वन खात्याने सह्याद्री दोडामार्ग जो टायगर कॉरिडॉर आहे त्याचा अहवाल तयार केला, WII ने जो अहवाल तयार केला, या सगळ्या संस्थांनी जे अहवाल केले, मी काय सांगतो की आमच्याकडे सुद्धा चिरी नावाच्या संस्थेनं अहवाल केला, निरी नावाच्या संस्थेनं अहवाल केला, हे सगळे अहवाल जे आहेत त्याचा उपयोग झाला आणि ह्या ठिकाणी सुद्धा त्यांनी पाठपुरावा करताना ह्या सगळ्या गोष्टी ढालीसारख्या वापरलेल्या आहेत. म्हणजे त्यासाठी सरांनी जसं सांगितलं की आपण बिनचूकपणे अभ्यास केला आणि ती जर आपण पाठपुरावा केला तर मला खात्री आहे की जसं के स्टॅनली रिसर्च याच्यामध्ये खूप उपयोगी पडू शकतो. के स्टॅनली आणि सुमेरा अब्दाली यांनी जे काम केलेलं आहे त्यांचं काम जे आहे त्याची आम्हाला आमच्या ह्या सह्याद्रीच्या लोकांना, गोव्यातल्या लोकांना सगळ्यांना नोंद घ्यावी लागेल. कारण हा सगळा जो परिसर आहे, हा दोडामार्ग तालुका आज जरी महाराष्ट्रामध्ये असला तरी मी त्याला तो महाराष्ट्राचा भाग, तो आमच्यापासून दूर आहे असं म्हणणार नाही. कारण आम्हाला पाणी पुरवठा करणारा, आम्हाला प्राणवायू देणारा हा सगळा प्रदेश सह्याद्रीचा त्यांच्याकडे आहे, आमच्याकडे, आणि ह्या लोकांनी एकत्र येऊन हातात हात घालून आम्हाला ही पुढं चळवळ, शाश्वत विकासाची चळवळ जी आहे ती पुढे नेली पाहिजे. मी पूर्ण सहमत आहे यांच्याशी की सुमेरा अब्दुलांची आवाज फाउंडेशन आणि स्टॅलिन दायरांचं वनशक्ती हे ह्या आमच्या पर्यावरणाच्या संरक्षणाच्या मागचे अदृश्य हात आहेत. सर्वसामान्य माणसाला याची माहिती नाही. हा, त्यामुळे सरकारने केलं, सरकारने केलं म्हणजे सरकारने केलं, पण ते का केलं त्याच्यामागे हे दोन अदृश्य हात आहेत आणि ते अत्यंत खंबीर आहेत. ते प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या मागे असतात आणि कोणतरी, आम्ही प्रत्येक वेळी काय हायकोर्टामध्ये जाऊ शकत नाही, परंतु स्टॅलिनने आणि ह्या सगळ्या मंडळींनी खरोखरच ह्या सगळ्या चळवळीला खूप मोठं बळ दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. नक्कीच म्हणजे आपण खुल्या दिलाने मान्य करतो. एक राजकीय प्रश्न विचारतो, कारण राजकारणाचा आणि ह्या सगळ्याचा संबंध हा असतोच, तो टाळू शकत नाही आपण. बरोबर. सरकार बदलत गेली गेल्या अनेक वर्षात, मग ती स्थानिक सरकार असोत, स्थानिक आमदार खासदार असोत, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, सरकार जसं बदलत गेलं तसा धोरणांमध्ये काही बदल असा आमूलाग्र झालाय का किंवा होतोय का? तसा बदल होत नाही. बाटलीमध्ये दारू जे आहे, म्हणजे लेबल जे आहे ते बदललं जातं, दारू तीच राहते. थोडंसं आय बेग टू डिफर की मग मी राजकीय विधान करत नाही, परंतु 2014 नंतर जी देशामध्ये राजवट आली त्यानंतर पर्यावरण विषयक कायद्यामध्ये अत्यंत घातक बदल मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. त्याचा माझ्याकडे संपूर्ण डाटा आहे 2014 पासून ते आता 26 पर्यंत कसं कसं हे सगळं आमची जी किंवा पर्यावरणवाद्यांची जी आयुधं होती ती कशी बोथट करता येईल. ग्रीन ट्रायब्युनल, राष्ट्रीय हरित लवादाचं उदाहरण देतो. हा एक खराखुरा वाघ होता, अतिशय ताकदवान असा, तीक्ष्ण दात असला, त्याचा आज कागदी वाद करून टाकलेला आहे पूर्णपणे. म्हणजे 2021 मध्ये ते पद 6 महिने रिक्त ठेवलं गेलं, एवढं महत्त्वाचं पद रिक्त ठेवलं गेलं आणि 6 महिन्यानंतर एका दिवशी ऑर्डर निघाली. संध्याकाळी 6 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे एक सन्माननीय न्यायमूर्ती निवृत्त झाले आणि त्यांच्यावर नेमणूक केली गेली आणि त्यांनी त्याचा पदभार स्वीकारला. त्यांनी त्याचा काही दिवस आपल्या नवीन लवादाचा ह्या अभ्यास केला आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं. ते स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो म्हणजे कसे बदल होतात. त्यांची पार्श्वभूमी ही RSSची आणि भाजपाची आहे, त्या न्यायमूर्ती महोदयांची. तर त्यांनी असं विधान केलं की राष्ट्रीय हरित लवादाकडे येणारे जे अर्ज विनंत्या ज्या आहेत याच्यापैकी 50% ह्या खंडणीखोरांच्या आणि ब्लॅकमेलर्सच्या असतात. हे रेकॉर्डवर त्यांचं विधान आहे. आणि पूर्वी मी आता त्याचा अभ्यास केला, ते म्हणाले की पूर्वी आम्ही किमान ज्याच्याबद्दल तक्रार त्याला नोटिसा तरी द्यायचो, आता नोटिसाही न देता आम्ही ते अहवाल, ते अर्ज असतात ते निकाली काढतो. केवढा राष्ट्रीय हरित लवाद हा एक आधारस्तंभ आहे दाद मागण्याचा. त्याचा प्रमुख काय म्हणतो की निम्मे लोक हे ब्लॅकमेलर्स किंवा खंडणीखोर आहेत
म्हणजे समजा उद्या केरकर सर जर एखादी तिथले याचिका घेऊन गेले तर ते म्हणाल तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेत खंडणीखोर आहात तुम्ही, तुमची निकाली काढतो मी. अशा प्रकारे एक मोठा सगळ्या ह्या यंत्रणा खच्ची करण्याचा एक मोठा डाव 2014 पासून सुरू झालेला आहे. तो एक व्यापक विषय आहे, तो ह्या ह्याच्यामध्ये मांडता येणं कठीण आहे. फक्त मी तुम्हाला एक कोट सांगतो शेवटी जाता आता. जॉन एफ केनेडी अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष यांचा पुतण्या रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर हा वकील आहे, पर्यावरणवादी कार्यकर्ता आहे आणि तो 24च्या इलेक्शनला अध्यक्ष इलेक्शनला उभा होता, नंतर त्याने माघार घेतली. त्याचं एक स्टेटमेंट आहे 10 वर्षापूर्वीचं, ते अत्यंत म्हणजे पर्यावरण क्षेत्रात काम करणारे प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे. ते इंग्रजी आहे, मी त्याचं दोन्ही भाषांतर सांगतो. द फर्स्ट साइन ऑफ टायरनी इज द गव्हर्नमेंट्स कॉम्प्लिसिटी इन प्रायव्हेटायझिंग द कॉमन्स फॉर प्रायव्हेट गेन. त्याचा अर्थ असा आहे, जनसामान्यांच्या सामायिक मालकीच्या नैसर्गिक मूलस्रोतांचं खाजगीकरण करण्यात शासन व्यवस्थेचा सहभाग ही अराजकाची किंवा निरंकुश हुकुमशाहीची पहिली खूण आहे. जे आपण आज बघतो, ज्या ठिकाणी 2च उद्योगपतींची नावं येतात, कुठलाही प्रकल्प असू दे 2च उद्योगपती नावं येतात, आणि सगळं खाजगीकरणाचा जो घाट आहे तो म्हणजे अराजकतेची आणि निरंकुश हुकुमशाहीची पहिली खूण आहे, असं हे रॉबर्ट एफ केनेडी जे म्हणाले. आणि याच्यात कॉम्प्लिसिटी हा शब्द जो आहे, तो कॉम्प्लिसिटी म्हणजे सहभाग. इथे त्याचा अर्थ, त्याची छटा एक अशी आहे की गुन्ह्यात किंवा अनैतिक कामात सहभाग, ही कॉम्प्लिसिटी जी आहे शासन व्यवस्थेमध्ये राजकीय नेते आणि प्रशासन दोन्ही आलं. तर त्यामुळे हे जे सगळं, आता एक उदाहरण देतो जातं आता. पाटगाव म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक धरण आहे आणि पाटगाव धरणाचं पाणी पाईपने खाली आणायचं. आमच्याकडे इकडे बाणगाव खोऱ्यामध्ये अंजिवडे नावाचं सह्याद्रीमध्ये गाव आहे, त्या अंजिवड्यात ते पाणी खाली आणायचं वरून, सह्याद्रीवरून. तिथे विद्युत प्रकल्प सुरू करायचा आणि ते पाणी लिफ्ट करून परत तलावात सोडायचं. अशा प्रकारचा एक फार मोठा प्रस्ताव. आणि हा प्रस्ताव म्हणजे त्याच्या ज्यावेळी तो उघड झाला त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनाही माहीत नव्हता इथल्या. त्याची सगळी यंत्रणा, ती मान्यता सगळ्या झाल्या, EIA, जनसुनावणी, ह्या त्या काही नाही, मंजूर प्रकल्प. आणि तो ज्यावेळी उघड झाला, एका वृत्तपत्राने त्याच्यावर मोठी आवाज उठवून त्याची स्टोरी प्रसिद्ध केली, त्यावेळी धावे देणाऱ्या लोकांचं हे काय, अंजिवड्यात कुठला प्रकल्प येतोय, तो अजूनही रद्द झालेला नाही. आणि म्हणजे परंतु तो प्रकल्प आहे कोणाचा, अदानींचा. म्हणजे ज्या प्रत्येक ठिकाणी हे नाव येतं. म्हणजे सिंधुदुर्गातल्या अंजिवडे नावाच्या गावात सुद्धा अदानी पोचलेले आहेत आणि ते पाटगावचं पाणी आणून ते परत त्यांना वर देणार. हा कितपत फिजिबल आहे आणि काय ते कशी यंत्रणा राबवणार मला माहिती नाही, परंतु ह्या सगळ्या नैसर्गिक मूलस्रोत जे आमच्या मालकीचे आहेत, इथल्या भूमिपुत्राच्या मालकीचे आहेत, त्यांचं खाजगीकरण करून ते उद्ध्वस्त करण्याचा जो डाव आहे हा एक मोठं षडयंत्र आहे. आणि ते मी तुम्हाला केव्हा तरी वेगळ्या प्रसंगाने मी तुम्हाला त्याचा 14 पासूनचा पूर्ण इतिहास जो आहे, ह्या सगळ्या यंत्रणा, कायदे हवे तसे वाकवलेले आहेत. म्हणजे तुम्ही त्याला काय सत्यानाश म्हणा, भट्ट्याबोळ म्हणा, जे काय शब्द वापरतात, ह्या सगळ्या पर्यावरण विषयक कायद्यांचा हा पूर्णपणे ते निष्प्रभ बनवलेले आहेत पूर्णपणे. आणि दुर्दैव असं की न्यायालयामध्ये आपण, आपला आसरा तोच आहे शेवटचा, परंतु तिथला जो कालापव्यय आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या बद्दल न्यायालयामध्ये सुद्धा ते न्याय मिळेल की नाही अशा प्रकारची जी धाकधूक आहे. ऍक्च्युली त्याच मुद्द्यावरती मला यायचं होतं. गावातला सामान्य माणूस आहे आणि त्याला न्यायालयीन लढाई लढायची आहे, तर ते त्याला किती जमू शकतं आणि ते जमण्यासाठी त्याला सहाय्य करणारे असे घटक काय आहेत किंवा काय आपल्याला निर्माण करता येऊ शकतात मध्ये, तो हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. त्याला आधार आहे, म्हणजे तू बरोबर आहे, सर्वसामान्य माणूस काही जाऊ शकत नाही. मी सुद्धा व्यक्तिगत एखाद्या केसमध्ये मी जाऊ शकत नाही, तेवढी माझी ताकद नाही आहे. आर्थिक ताकद लागते, बाकी ताकद लागते. परंतु हे कलेक्टिव्हली जर गाव एकत्र असेल किंवा तो परिसर एकत्र असेल तर NGO आणि ते गाव, दुर्दैवाने काय आहे की आमच्या संपूर्ण कोकणामध्येच NGO ही चळवळच फार कमी आहे. म्हणजे स्वयंसेवी संस्थांचं प्रमाण फार कमी आहे. तो जर्म इकडे फार कमी आहे, तो वाढवायला लागेल. गावागावामध्ये अशा प्रकारच्या छोट्या छोट्या संस्था किंवा जी युवक मंडळ आहेत, क्रीडा मंडळ आहेत, त्यांना हे अंग द्यावं लागेल. तुम्ही क्रिकेट खेळा, तुम्ही बाकीचे तुमचे उद्योग करा, गरबा खेळा नवरात्रीमध्ये, परंतु त्याच्याबद्दल तुम्ही जिथे तुमचं अस्तित्व जे अवलंबून आहे तो निसर्ग टिकवायचा असेल, तुम्हाला पर्यावरण चळवळीत सहभाग घ्यावा लागेल. अशा त्या जर ताकद जर उभी केली गावोगावामध्ये आणि NGOनी त्याला जर साथ दिली तर आपण न्यायालयामध्ये कलेक्टिव्हली जाऊ शकतो. इंडिव्हिज्युअल जाण्याचं कामच नाही, कलेक्टिव्हली जाऊ शकतो. आता एक शेवटचा प्रश्न मी विचारतो आणि मग आपण या गप्पा थांबूया, कारण वेळेची मर्यादा आहे. प्रश्न तसं म्हटलं तर गमतीशीर आहे, पण तसं म्हटलं तर सिरियस पण आहे की हा जो काही पर्यावरणीय संघर्ष किंवा पर्यावरणाबद्दल जे काही बोललं जातं, पर्यावरणाबद्दल आस्था असणारे जे कोणी सगळे लोक आहेत त्यांच्यावरती एक स्वाभाविक टीका होते की पर्यावरणवादी हे दुटप्पी असतात.
आपण हे जे पाणी पितोय हे एका स्टीलच्या ग्लासमधनं आणि जारमधनं पितोय. आत्ता जी लोक घरं बांधतायत तिथे सगळीकडे लोखंडी वासे घालतायत, लोखंडी फर्निचर घालतायत. आपण हे जो मोबाईल्स वगैरे वापरतोय त्याच्यात सुद्धा अनेक धातू उत्खनन केले गेले. बरोबर. हे सगळं आपल्याला उपभोगायला हवं, आपल्याला वापरायला हवं, पण तुम्हाला मायनिंग नको, तुम्हाला प्रकल्प नको. सो हा तुमचा एक फार मोठा दुटप्पीपणा आहे, अशी एक टीका स्वाभाविक पर्यावरण चळवळीवर होते. याला नेमकं समर्पक उत्तर काय असू शकतं? कोणी आपण सांगितलं तरी चालेल. त्याला उत्तर म्हणजे कसं आहे की आपल्याकडे इतकं आपण लोखंड काढलेलं आहे, इतकं पोलाद काढलेलं आहे, ते परत त्याचा पुनर्वापर जो आहे तो करणं आणि त्या माध्यमातून आपण त्याला चालना दिली तर शक्य आहे. आणि मी तर कुठं म्हणत नाही की बाबा सगळीचकडे खाण व्यवसाय बंद करा. ज्या ज्या ठिकाणी तो शक्य आहे ते कायदे कानून पाळून आपण सस्टेनेबल मॉडेल जो आहे तो निर्माण करू शकतो ना. तशा पद्धतीनं ते करता येतं. आणि तशा पद्धतीनं जर केलं आणि मी जे सांगितलं की याच्यापूर्वी जे उत्खनन झालं त्याचा पुनर्वापर जर करण्यासाठी आपण चालना दिली ना, ते सगळ्या गोष्टी प्लास्टिक सुद्धा पुनर्वापर करणं शक्य आहे, पण ते केलं जात नाही. म्हणजे ती मानसिकता जर आपण निर्माण केली ना तर इतकं म्हणजे इतक्या युद्ध झाली, त्यामध्ये इतकं म्हणजे आपल्याकडे शस्त्र आहे, जहाज आहे, त्यांचं लोखंड आहे, सगळं त्या ठिकाणी म्हणजे डंप आहे. तर ते पुनर्वापर करून आपण कशा पद्धतीने सशक्त होऊ शकतो ती चळवळ सुद्धा परत ते रिफ्यूज हो 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 ते आहे. आणि आता जे चार आर तुम्ही- आहे. आता ते तुम्ही काढताय ना ते इथं तरी कुठं वापरताय? ते तुम्ही त्याचा तुम्ही परदेशीच बाजारच पाठवत असाल. हा ते तुम्ही त्याचा बाजारच करताय. म्हणजे आम्हाला हे देताय ते तुम्ही ते तयार करण्यासाठी तरी ते वापरता का? नाही, ते तुम्ही विकता आणि त्याच्या ह्याच्यात बदल्यात काहीतरी तुम्ही तिसरंच काहीतरी घेऊन येताय, लोकांच्या माती मारताय. म्हणजे हे माती मारण्याचं कामच तुमचं चालू आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय त्याचा हा मोबाईल मला तुम्ही देताय काय, ते वेगळ्या मार्गाने तुम्ही देताय. पण आता जे तुम्ही नेताय ना ते 100% आम्हाला देत नाही, तुम्ही कुठेतरी 1-2% देताय. मग ते कुठेतरी 10%वर देण्याचा तरी प्रयत्न करा. आणि जर ते देणं शक्य नसेल तर आम्हाला 2% जे देताय तर तेवढंच तुम्ही हे करा, वापरा. म्हणजे सगळाच जो तुम्ही आता पश्चिम घाटात तुम्ही ओरबाडायला जर गेला तर तिथं तुम्ही ते तुम्हाला शक्य नाही. जिथं आता वाघ आहेत तर निदान वाघांची वस्तीस्थानं ठेवा, जिथं ज्या ज्या याची हे आहे हे शाश्वत जे हे आहे तिथं ठेवायचं थोडा तरी प्रयत्न करा. म्हणजे एखादी गोष्ट हवी का नको हो. या प्रश्नापेक्षा किती प्रमाणात हवी आणि नको हा मूळ प्रश्न. किती प्रमाणात हवी नको हा प्रश्न आहेच. आणि कुठे हवी हा मुद्दा कुठे आहे. हवी? कुठे हवी? आम्ही हे बघा, कुठे हवी आणि कुठे नको? हे पर्यावरणवादी हे प्रत्येक गोष्टीत आडवे येतात. हा जो एक अपप्रचार केला जातो ह्या चळवळीला बदनाम करण्यासाठी, त्याचं कारण हेच आहे की आणि आम्हाला मायनिंग लोखंड पाहिजे, सगळे धातू पाहिजेत, पेट्रोल पण लागतं आम्हाला, आमच्याकडे पेट्रोलवर चालते, सगळं आम्हाला लागतं, ते आम्ही मान्य आहे. परंतु तुम्ही हे सह्याद्रीमध्ये जर लोखंड काढत त्यापेक्षा तुम्ही ज्या ठिकाणी पर्यावरणाचं, निसर्गाचं, जलस्रोतांचं, हवेचं, पाण्याचं सगळ्याचं कमीत कमी प्रदूषण होईल आणि तिथल्या भूमिपुत्राचा कमीत कमी मिनिमम त्रास होईल अशी ठिकाणं आहेत ना, आम्ही दाखवतो. अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे लोखंडाचं मायनिंग, आमच्या जिल्ह्यामध्ये मी दाखवेन की ज्या ठिकाणी लोखंड खूप आहे. म्हणजे अशा ठिकाणी अनेक ठिकाणी सडक, आम्ही या कातळ शिल्पाच्या अभ्यासासाठी कातळ सडे भटकतो. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जर लोहचुंबक हे ठेवलं, होकायंत्र ठेवलं तर होकायंत्र ते नॉर्थ दाखवत, उत्तर दिशा दाखवत नाही, ते गरगर फिरतं, कुठेही फिरतं. म्हणजे इथे दाखवलं तर इकडे नॉर्थ दाखवेल, इथे ठेवलं तर इकडे दाखवेल. त्याचा अर्थ त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणजे लोखंड खूप आहे. त्यामुळे ते होकायंत्र गडबडतं. तिथे काही नाही, म्हणजे ती अशी जिथे जंगलं नाहीत, वन्य प्राणी नाहीत, पाणी नाही, अशी बरीच ठिकाणं आहेत. तिथे तुम्ही नियंत्रित मायनिंग करा ना. लोखंड लागणार आहे. मायनिंग हा एकच विषय नाही, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे आहेत हे तुम्ही आणताय. आता तुम्हाला सांगतो दोडामार्ग तालुक्यात डेव्हलपमेंट प्रोजेक्ट तुम्ही कुठं हे करताय, परमिशन देताय तिलारीच्या बॅकवॉटरला. म्हणजे रिअल इस्टेट जो आहे हे यांना परमिशन कुठे द्यायची याची पण काहीतरी मर्यादा आहे. जशी माहिती चिरे आम्हाला पाहिजेत ना, सगळ्यांना चिरे पाहिजे, घर बांधण्यासाठी चिरे पाहिजे, कंपाऊंडसाठी चिरे पाहिजे. पण तो चिरे खाणीवर नियंत्रण नाही. चिरे खाणी ज्या लीज दिली जाते तो किती चिरे काढतो आहे ह्याच्यावर काही नियंत्रण नाही. तो उत्पत्तच असतो. मग त्याचं ते संपेपर्यंत ज्याचे आता निघणार नाहीत खात्री झाली की, आणि त्या चिरेखाणी सुद्धा पूर्ण भरून द्यायच्या आहेत, परत त्याच्यावर जंगल उभं काही करत नाही, त्या सोडून दिल्या जातात. त्यामुळे नियंत्रित, मी त्याला तुम्ही म्हटलं ग्रीन मायनिंग नाही म्हणणार, पण नियंत्रित मायनिंगला आमचा सपोर्ट आहे. काय त्याला म्हणजे विरोध करण्याचं काही कारण नाही, कारण हे सगळं लागणार आहे.
कुठच्याही विकासात्मक बाजू असल्या ना तर त्याला चांगलं आणि वाईट हा दोन आम्ही मान विकासाच्या विरोधात अजिबात आहे. नाही. नाही. पण ते कुठं असावं, त्याचं ठिकाण काय असावं, आणि काय असावं. असं होत नाही की एखाद्या विकासाची चांगली बाजू आहे म्हणून वाईट बाजू पूर्ण झाकून नाही, टाकायची नाही. असं तर असं होत नाही. नाही. ती बाजू सुद्धा महत्वाची आहे महत्त्वाची. आणि ती आली पाहिजे. हो. ती बाजू जर आली समोर तर त्याच्यातनं काहीतरी मध्यम मार्ग किंवा चांगले मार्ग सुचू शकतील. म्हणजे मगाशी जसं बोलताना आपण म्हणालात की या सगळ्या चर्चेचं सार एवढंच आहे की काय असावं आणि काय नसावं ह्याचे पूर्ण अधिकार हे स्थानिकांना असले पाहिजेत. जी गावं किंवा जे प्रदेश हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहेत तिथे मोठे विकास प्रकल्प, खाणकामांसारखे विकास प्रकल्प आणताना किमान काहीतरी तिथल्या निसर्गाचा, जैवविविधतेचा, पर्यावरणाचा विचार झाला पाहिजे. सामान्य माणसाला, तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना जर का संघर्ष करायचा असेल तर न्यायालय हा फार एक मोठा आधार सध्याच्या स्थितीत आहे. त्या बाबतीतली एक सजगता किंवा त्या बाबतीत खूप अभ्यास करणं, प्रकल्पांचा अभ्यास करणं, कायद्यांचा अभ्यास करणं हे कुठेतरी सामान्य माणसांकडनं आणि लोकल किंवा स्थानिक यंत्रणांकडनं व्हायला हवं. या संघर्षामध्ये कुठेच राजकीय अभिनिवेश असता कामा नये, राजकारण असता कामा नये, जातपात धर्म असता कामा नये. संघर्ष हा फक्त आणि फक्त वैज्ञानिक मुद्दे आणि कायदेशीर बाबी या गोष्टींवरच आधारलेला असायला हवा. आणि अशा पद्धतीने कुठेतरी जो एक प्रचंड एक अतिप्रमाणात येणारा जो खाणकामासारख्या प्रकल्पांचा ओघ आहे तो काही प्रमाणात मर्यादित करता येऊ शकतो आणि इथली जंगलं आणि जैवविविधता ही जपली जाऊ शकते, जी वाचवण्याची खूप गरज आहे. कदाचित त्याचं महत्त्व आपल्याला 20 वर्षांनी 50 वर्षांनी कळेल. आत्तासुद्धा आपण हे जे काही बसलोय, किमान काहीतरी 4 झाडं आजूबाजूला आहेत म्हणून इथे बसल्यावर आपल्याला छान वाटतंय, आपण श्वास चांगला घेऊ शकतोय. तर हे या सगळ्याचं वाळवंट कुठे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. तर त्या दृष्टीने भविष्यातल्या आव्हानांबाबत आपण जागरूक असणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर या विषयाचे बरेच पैलू आत्ताच्या आपल्या गप्पांमधून आपल्यासमोर आले असतील. तर सर, आपण आपला वेळ दिलात, केरकर सर, सतीश ललित सर आणि संजय सावंत सर. तर एक खूप चांगला वेळ आपण दिलात आणि चांगल्या गप्पांमध्ये आपण सहभागी झालात आणि बरेच मुद्दे या निमित्ताने आपल्याला कळले. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.